जल्द से भी आने वाला प्रभु यीशु मसीह के अधिपवित्र नाम में और एक बार आप सबको मसीह बना देता हूँ। लवकरात लवकर येणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु ने सुंदर मौका दिया आणि प्रभूने सुंदर संधी दिली। प्रभु में शामिल होने के लिए प्रभु ने कृपा दिया आणि प्रभु मेजामध्ये सहभागी होण्याकरता प्रभूने कृपा केली। कई बार कोरोना के समय के बाद याद आता है आणि पुष्कळ वेळा कोरोनाचा तो वेळ लक्षात येतो, आठवतो। उस समय में हमको प्रभु में शामिल होने के लिए मौका नहीं मिलते आणि त्या वेळेला आपल्याला प्रभु मेजामध्ये सहभागी होण्याकरता संधी भेटत नसे। उस समय में बहुत रोता था आणि त्या वेळेला खूप रडायचो। अभी माला प्रभु ने हर एक हफ्ता का पहला दिन प्रेषित लोग जैसा इकट्ठा होते थे उस प्रकार प्रभु को महिमा देते हुए आराधना में शामिल होने के लिए नासिक मंडली को प्रभु ने करवा दिया। आणि ज्याप्रमाणे प्रेषित लोक एकत्र येत होते आठवड्याच्या पहिल्या दिवशी, त्याप्रमाणे अशा एकत्र येण्याकरता प्रभूने पुन्हा एकदा सहाय्य केलं। जो वचन को थामा रहता है वो प्रभु को थामा रहता है आणि जो वचनामध्ये स्थिर राहतो तो प्रभु मध्ये स्थिर राहतो। जो वचन छोड़ देता है वो प्रभु को छोड़ देता है आणि जो वचन सोडून देतो तो प्रभूला सोडून देतो। यही हिसाब है आणि हाच हिशोब आहे। प्रभु को धन्यवाद देता हूँ। आणि प्रभूला धन्यवाद असो। हम देखते हैं कि प्रभु का नजर में दुनिया में 3 ग्रुप है या 3 विभाग लोग हैं। आणि प्रभूच्या दृष्टीने जगामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। है ना। जब पहला कुरिन्थी 10 अध्याय का 32 वचन में पढ़ता है, पहिले करंथीकराचं पत्र 10 अध्याय त्याच्या 32 वचनामध्ये आपण असं वाचतो, देखा मानव ये दुनिया की जीवन की यात्रा में दुनिया में 3 प्रकार का लोग रहता है। एक यहूदी है और एक यूनानी बोलेगा तो अन्य जाति के लोग, और तीसरा बोलता है मंडली। आणि पहिलं म्हणजे यहुदी आहे, दुसरं म्हणजे अन्य जातीचे लोक, आणि तिसरं म्हणजे देवाची मंडळी। मंडली में यहूदी भी है, अन्य जाति के लोग भी है। आणि मंडळीमध्ये यहुदी सुद्धा आहे आणि अन्य जातीचे लोक सुद्धा आहेत। ये 3 प्रकार के लोग हैं। आज 3 रीति में प्रभु का वचन दुनिया के लोगों को विभाजित किया है आणि 3 प्रकारे देवाचं वचन या जगासाठी विभाजित केलेलं आहे। और प्रभु का मंडली में 3 प्रकार के लोग हैं। आणि प्रभूच्या मंडळीमध्ये सुद्धा 3 प्रकारचे लोक आहेत। बोलने का मतलब स्थानीय मंडली में इकट्ठा होने वाले लोगों का बात बोल रहा हूँ। मंडली में सिर्फ मतलब 2 प्रकार के लोग रहेगा, वो एक ही स्वाभाविक रहेगा, नहीं तो आत्मिक रहेगा। आणि मंडळीमध्ये फक्त 2च प्रकारचे लोक राहतील, एक म्हणजे स्वाभाविक राहतील नाही तर आत्मिक राहतील। पण मंडळीमध्ये येणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकारचे लोक राहतात। कौन कौन है? आणि ते कोण कोण आहे? उसमें स्वाभाविक लोग रहेगा, आणि त्याच्यामध्ये स्वाभाविक राहतील, बोलने का मतलब जिसका उधार नहीं हो, आणि ज्याचा तारण झालेलं नाहीये। दूसरा शारीरिक लोग रहेगा, आणि दुसरं म्हणजे शारीरिक राहतील, जिसका उधार हुआ परंतु उनका आत्मिक उन्नति नहीं हुआ, बढ़ोतरी नहीं हुआ, वो नाटा है। आणि शारीरिक म्हणजे काय की ज्याचं तारण झालं पण तो आत्मिक जीवनामध्ये जसं वाढायला पाहिजे तसा वाढलेला नाहीये, तर तो बुटका आहे। और तीसरा आत्मिक लोग, आणि तिसरं म्हणजे आत्मिक लोक। हम लोग पिछले दिनों में मतलब मसीह जीवन वो बढ़ने वाला जीवन है वो विषय में देख रहा था। आणि ख्रिस्ती जीवन जे आहे ते वाढणारं जीवन आहे याच्या संबंधाने आपण मनन करत होतो। आज उसका आखिरी क्लास रहेगा आणि आज त्याचा शेवटला हा क्लास राहील। लेकिन इसको मैं बताते वक्त ये दोनों प्रकार का लोगों के बारे में पहले थोड़ा सा बताता हूँ, आणि हे सांगण्याच्या अगोदर या 2 प्रकारच्या लोक संबंधाने थोडंसं मी सांगू इच्छितो। क्योंकि स्वाभाविक लोगों का अवस्था क्या है, आणि जे स्वाभाविक आहे त्यांची अवस्था काय आहे? उनका नया जन्म नहीं हुआ, त्यांचा नवा जन्म झाला नाही, मतलब उनमें प्रभु की आत्मा नहीं, आणि म्हणजे त्यांच्यामध्ये देवाचा आत्मा नाही। उससे बढ़ करके उनमें जो आत्मा जो है वो आत्मा भी मरा हुआ अवस्था में, आणि एवढंच नाही तर त्यांच्यामध्ये असणारा जो मनुष्याचा आत्मा आहे तो सुद्धा मेलेल्या अवस्थेमध्ये आहे। किसी प्रकार भी वो प्रभु का बात को पकड़ नहीं सकता। आणि कुठल्याही प्रकारे देवाचे वचन त्यांना समजत नाही। अभी इधर बैठा हुआ जितनी लोगों ने उधार नहीं पाया उनको प्रभु का वचन समझने के लिए प्रभु अनुग्रह देगा, तभी वो समझेगा। आणि या ठिकाणी बसलेल्या लोकांपैकी ज्यांचं कोणाचं तारण झालेलं नाहीये त्यांना देवाचं वचन समजण्याकरता जर परमेश्वराने त्यांच्यावर कृपा केली तरच त्यांना समजेल। आज बहुत लोग वचन सुनते हैं, आज पुष्कळ लोक देवाचं वचन ऐकतात परंतु समझते नहीं। आणि त्यांना समजत नाही। क्यों नहीं समझता? का समजत नाही? पहला कुरिन्थी 2 अध्याय का 14 वचन, पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 2 अध्याय आणि त्याचं 14 वचन। देखिए हर एक बात प्रभु का वचन में क्या लिखा है वचन के द्वारा समझना है। आणि प्रत्येक गोष्ट देवाच्या वचनामध्ये कशा प्रकारे लिहिलेली आहे ती वचनाच्या द्वारे आपण समजायची आहे। वचन से व्याख्या करना है, आणि वचन जे आहे ती वचनाच्या द्वारे विस्तारित करायची आहे। वचन को सही रीति में विभाजित भी करना है, आणि वचन जे आहे ते योग्य रीतीने विभाजितही करायचंय। बहुत जरूरी बात है आणि खूप गरजेचं आहे। अभी यहाँ पर हम पहला कुरिन्थी 2 अध्याय का 14 वचन में
प्रभु की बातों को जो समझ नहीं सकता, ग्रहण नहीं कर सकता, उसका कारण वहां पर लिखा है। आणि या ठिकाणी 14 वचनामध्ये देवाचं वचन समजू शकत नाही किंवा ते वचन त्यांच्या जीवनामध्ये कार्य करू शकत नाही याच्या संबंधाने लिहिलंय। परंतु शारीरिक मनुष्य परमेश्वर की आत्मा की बातें ग्रहण नहीं करता, क्योंकि वे उसकी दृष्टि में मूर्खता की बातें हैं। देखा, पहली बात, परमेश्वर की जो भी बात आएगा उसको ये सब मूर्खता लगेगा। आणि पहिली गोष्ट, देवाचं वचन जे काय येईल ते त्याला सर्व मूर्खपणाचं वाटेल। क्योंकि पहला कुरिन्थी पहला अध्याय का 18 वचन में लिखा है कि मतलब क्रूस की कथा नाश होने वालों के लिए मूर्खता है। आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 18 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की वधस्तंभाची कथा ही नाश होणाऱ्यांकरता मूर्खपणा आहे। जीवन पाने वालों के लिए या प्रभु का जीवन पा करके प्रभु में बढ़ने वालों के लिए ये प्रभु का सामर्थ्य है। आणि देवाचं वचन प्राप्त करून जीवनामध्ये वाढणाऱ्या लोकांकरता हे देवाचं सामर्थ्य असं आहे। अभी 14 वचन का पूरा पढ़ना। 14 वचन पूर्ण वाचा। और न वह उन्हें जान सकता है, नहीं जान सकता, क्यों? क्योंकि उसकी जांच आत्मिक रीति से होती है। हाँ, देखा, क्योंकि परमेश्वर की बातें ये आत्मिक बातें हैं, आत्मिक रीति से जांचना पड़ता है। जब आत्मा ही नहीं है तो फिर वो क्या जांचेगा? आणि देवाचं वचन हे आत्मिक आहे आणि ते आत्म्याच्या द्वारे जाणू शकतं, पण त्या व्यक्तीमध्ये जर देवाचा आत्माच नाही तर मग त्याला ते कसं काय समजणार? जिसको देखना है उसको आंग ही नहीं है तो क्या देखेगा? आणि ज्याला बघायचंय पण त्याला दृष्टीच नाही तर मग त्याला कसं काय ते दिसेल? जिसको सुनना है पर वो बहरा है तो क्या सुनेगा? आणि मग जर कोणाला काही ऐकायचंय पण तो जर बहिरा आहे तर त्याला कसं काय ऐकू तो येईल? आत्मिक बात जानने के लिए प्रभु की आत्मा चाहिए। आत्मिक गोष्टी जाणण्याकरता प्रभूचा आत्मा असला पाहिजे। Praise the Lord. Praise the Lord. आपको समझ में आ रहा है? तुम्हाला समजत आहे ना? कोई आमेन नहीं बोला। आमेन। आज के मतलब आप भी नहीं समझता। आणि याचा अर्थ तुम्हाला पण समजत नाहीये। Praise the Lord. Praise the Lord. क्योंकि आप भी आत्मा में नहीं बैठा है, कारण तुम्ही अजूनही आत्म्यामध्ये नाही बसलेले। क्योंकि आपका रिप्ले मतलब देख करके मालूम पड़ता है ना आप भी कहाँ तक समझ रहे हैं। आणि ज्याप्रमाणे तुम्ही प्रत्युत्तर देतात किंवा रिॲक्ट करतात त्याच्याहून समजतं ना की तुम्ही कुठल्या आत्म्यामध्ये बसलेले आहात। Praise the Lord. Praise the Lord. हम इन वचनों को सीख रहे हैं। आणि आपण ही वचनं शिकत आहोत। सीखते सीखते अगर आपको कोई समझ में नहीं आया, आपको डाउट है, आप सीधा पूछो। अभी पूछने का भी अधिकार है, आप तरह हाथ खड़ा करना, मैं आपको पूछूंगा। आणि तुम्ही ज्या वेळेला देवाचं वचन ऐकत राहता त्यावेळेला एखादं वचन जर तुम्हाला समजलं नाही तर निश्चितच तुम्ही आपला हात वर करा आणि विचारा, त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन। जो लोग मंडली में आज जो आया, नासिक मंडली का सब लोग उड़ा लिया नहीं जाएगा, वो लोग उड़ा लिया जाएगा जो लोग नया जन्म पाया है, जिसका उद्धार हुआ है। आणि जे लोक नाशिक मंडळीमध्ये येतात तर येणारा प्रत्येक जो नाशिक मंडळीचा सदस्य आहे तो प्रत्येक व्यक्ती प्रभूच्या आगमनामध्ये उचलला जाईल असं नाहीये, तर फक्त तोच व्यक्ती जाईल ज्याचा नवा जन्म झाला। Praise the Lord. Praise the Lord. बहुत गौरव की बात है। आणि खूप गांभीर्याची गोष्ट आहे। पर हम लोग ये आनंद काल का बात को अगर नहीं समझा, नहीं जाना, तो ये जीवन को आपने व्यर्थ किया। आणि या सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी जर आपण समजल्या नाही, जाणल्या नाही तर मग आपलं हे जीवन जे आहे ते व्यर्थ गेलं। जो भी नया जन्म नहीं पाया उनके लिए शायद इधर बैठ करके ये वचन सुनना उनके लिए एक बोर लग सकता है। आणि मग ज्याचा कोणाचा नवा जन्म झालेला नाहीये ते इथं येऊन ज्या वेळेला वचन ऐकतात त्यांना ते खूप कंटाळवाणं वाटेल। आपको कभी बोर लगता है? आणि तुम्हाला कंटाळवाणं वाटतं का देवाचं वचन? वो आपका कमी नहीं है, आणि मग ती तुमची कमतरता नाहीये आपका अवस्था है ऐसा। आणि तुमची परिस्थिती तशी आहे इसलिए आपका इसलिए आणि म्हणून तुम्हाला तसं वाटतं। Praise the Lord. Praise the Lord. अभी देखिए इधर कितनी लोगों को उनके चेहरे चमक रहा है, आणि बघा या ठिकाणी किती लोकांचा चेहरा चमकतोय, क्योंकि वो जीवन जल पी रहा है। कारण ते जीवनाचं पाणी पित आहे अब उनको जरूरत के अनुसार प्रभु दे रहा है, आणि गरजेच्या अनुसार प्रभू त्यांना देत आहे। परंतु आपके चेहरे में आनंद नहीं आणि तुमच्या चेहऱ्यामध्ये आनंद नाही और आपको समझ में नहीं आ रहा आणि है। तुम्हाला समजत नाहीये। प्रियो, आज आपको भी ये उद्धार का अनुभव पाने के लिए मौका है। आणि प्रियानो, आज तुम्हालाही या तरणाचा अनुभव प्राप्त करण्याची संधी आहे। प्रभु यीशु मसीह की कालवरी सूली का मृत्यू आपके लिए भी था। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा कल्वरी वध स्तंभावरचं मरण तुमच्याकरता सुद्धा होतं। यदि आप अपने आप को पापी मान करके प्रभु यीशु को अपना प्रभु मानकर अपना उद्धारकर्ता जानकर ग्रहण करेगा, इसी समय में आपको भी ये आत्मा मिलेगा। आणि मग ज्या वेळेला तुम्ही या गोष्टीला मान्य कराल की मी एक पापी आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी कल्वरी वधस्तंभावर मेला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून ज्या वेळेला तुम्ही स्वीकाराल, मान्य कराल, याच वेळेला तुमचं तारण होईल। उसके लिए आपको हिमालयन पहाड़ में जाकर के तपस्या करने की जरूरत नहीं आणि त्याच्याकरता हिमालय डोंगरावर जाऊन तुम्हाला तपस्या करण्याची गरज नाही है ना। और आप किसी प्रकार का कोई आपकी समझ के अनुसार का कोई तीर्थाटन करने का, पुण्य कर्म करने का कोई जरूरत नहीं। आणि ज्याप्रमाणे तुमची समज आहे त्याप्रमाणे तुम्हाला कुठल्या यात्रेला, तीर्थाला जाण्याची गरज नाही।
सिर्फ आपने विश्वास करना तुम्हाला फक्त विश्वास करायचा आहे है। आप प्रभु यीशु मसीह को अपना दिल देना है। आणि तुम्ही आपलं हृदय प्रभू येशू ख्रिस्ताला द्यायचंय। उसी क्षण आप प्रभु की आत्मा पाया हुआ प्रभु का जन्म बन जाएगा। आणि त्याच वेळेला देवाचा आत्मा प्राप्त झालेला प्रभूचा एक व्यक्ती तुम्ही व्हाल। परंतु कई लोग कितना भी वचन सुने लेकिन फिर भी उसमें प्रभु की आत्मा का काम नहीं होता। आणि काही लोकांनी कितीही देवाचं वचन ऐकलं तरी सुद्धा देवाच्या आत्म्याचं काम त्यांच्यामध्ये होत नाही, क्योंकि वो लोग स्वाभाविक रहना चाहता है। कारण त्यांना स्वाभाविक राहायला आवडतं। यूदा का पत्री में 19 वचन में उसका उन लोगों के बारे में ऐसे लिखा है। आणि यहूदाच्या पत्रामध्ये त्याच्या 19 वचनामध्ये अशा लोकांसंबंधाने असं लिहिलेलं आहे, वे हैं जो फूट डालते हैं, ये शारीरिक लोग हैं जिनमें आत्मा नहीं। हाँ देखा, जिनमें आत्मा नहीं, एक्चुअली वो वहां पर भी स्वाभाविक आना चाहिए। जिसमें आत्मा नहीं है, पर आत्मा ही नहीं, आत्मा नहीं है तो इसका मतलब कौन है वो? शारीरिक लोग है, स्वाभाविक लोग है। आणि ज्याच्यामध्ये आत्मा नाहीये असा व्यक्ती कोण आहे तर तो एक स्वाभाविक आहे। वे लोग अपनी सामर्थ्य में, अपनी बुद्धि में, अपनी समझ के अनुसार जीना चाहता है आणि त्यांना जे योग्य वाटतं त्याप्रमाणे ते जीवन जगू इच्छितात। ये खतरनाक बात है आणि ही एक भयंकर गोष्ट आहे, है ना। जो व्यक्ति अपनी समझ के सहारे में, अपनी मनमानी में जीता है, ये बहुत खतरनाक अवस्था है। आणि मग जो व्यक्ती आपल्याला ज्या चांगलं वाटतं त्याप्रमाणे जीवन जगतो ती एक त्याची भयंकर अवस्था आहे। और इतना ही नहीं, उनको प्रभु का वचन भी अच्छा नहीं लगेगा। आणि एवढंच नाही तर त्यांना देवाचं वचन सुद्धा आवडणार नाही। क्यों नहीं लगेगा? आणि का नाही आवडणार? यीशु मसीह ने यूहन्ना का सुसमाचार 8 अध्याय का 47 वचन में कहता है। आणि योहान त्याचा 8 अध्याय त्याच्या 47 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतो, जो परमेश्वर से होता है वह परमेश्वर की बातें सुनता है और तुम इसलिए नहीं सुनते तुम इसलिए नहीं सुनते कि परमेश्वर की ओर से नहीं। हाँ, तुम परमेश्वर की ओर से नहीं है इसलिए। आणि तुम्ही देवाच्या गोष्टी का स्वीकारत नाही? कारण तुम्ही देवापासून नाही। प्रियो, जो व्यक्ति प्रभु की ओर से नहीं है, आणि जो व्यक्ती देवापासून नाही वो कभी भी इन बातों को नहीं सुनेगा, नहीं समझेगा और प्रभु के बात को नहीं मानेगा। आणि तो कधीही देवाचे वचन ऐकणार नाही, त्याच्यावर विश्वास करणार नाही आणि त्याच्या अनुसार चालणारही नाही। हाँ, तो ये स्वाभाविक लोगों का एक खूबी है। आणि एक स्वाभाविक लोकांचं हे गुणवैशिष्ट्य आहे। दूसरा, कुछ लोगों के बारे में हमने यहाँ देखता है बाइबल में, आणि बायबलमध्ये दुसऱ्या लोकांसंबंधाने आपण पाहतो, वो शारीरिक लोग हैं। आणि ते शारीरिक लोक ये आहेत। शारीरिक लोग का अर्थ उनका नया जन्म हो गया है, आणि शारीरिक लोक याचा अर्थ त्यांचा नवा जन्म झाला आहे। परंतु जैसे वो आत्मीय जीवन में बढ़ना चाहिए, उनका बढ़ोतरी नहीं हुआ। आणि आत्मिक जीवनामध्ये त्यांनी जसं वाढायला पाहिजे तसे त्यांची वाढ झाली नाही। पहला कोरिन्थी उसका 3 अध्याय का 1 से 3 तक का वचन पढ़ेगा तो आपको बहुत अच्छा समझ में आएगा। पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 3रा अध्याय आणि त्याचं 1 से 3 वचन जर वाचलं तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल। हे भाइयों, मैं तुमसे इस रीति से बातें न कर सका जैसे आत्मिक लोगों से, परंतु जैसे शारीरिक लोगों से और उनसे जो मसीह में बालक है। मैंने तुम्हें दूध पिलाया, अन्न न खिलाया, क्योंकि तुम उसको नहीं खा सकते थे, वरन अब तक भी नहीं खा सकते हो, क्योंकि अब तक शारीरिक हो, इसलिए कि जब तुमने दाह और झगड़ा है तो क्या तुम शारीरिक नहीं और क्या मनुष्य की रीति पर नहीं चलते? अभी देखिए यहाँ पर प्रभु का दास कुरिन्थ मंडली की अवस्था देख करके उनको बोलता है, मैं तुम्हें खाना नहीं खिला सका, अन्न नहीं खिला सका, दूध पिलाया, क्योंकि तुम अभी भी शारीरिक है। आणि या ठिकाणी प्रभूचा दास त्या लोकांना असं म्हणत आहे की तुम्हाला पुष्ट असं अन्न मी नाही दिलं तर फक्त दूध दिलं, कारण का की ते तुम्ही पचवू शकत नाहीये, कारण तुम्ही अजूनही शारीरिक आहात, बालक आहात। शारीरिक लोगों की अवस्था क्या है? आणि शारीरिक लोक यांची अवस्था काय राहते? वो अपनी मतलब पाप में उधार पाया, लेकिन अभी भी पाप स्वभाव में से पूर्ण रूप में मुक्त नहीं पाया। आणि मग ते पापांची क्षमा त्यांना मिळाली, पण पापाचा जो स्वभाव आहे त्याच्यापासून त्यांना पूर्णपणे मुक्ती नाही मिळाली। वो आधा आत्मिक और आधा शारीरिक है। आणि ते अर्धे आत्मिक आणि अर्धे शारीरिक आहे। बोलने का मतलब, जब अपनी मनमानी लगेगा प्रभु को उसी में जाएगा, जब नहीं अच्छा लगता नहीं जाएगा, मतलब वो उनकी लगने के ऊपर है। आणि मग ज्या वेळेला त्यांची इच्छा होईल त्यावेळेला ते प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतील, आणि ज्या वेळेला इच्छा राहणार नाही त्यावेळेला जाणार नाही। हे सगळं त्यांच्या इच्छेवर राहतं। अभी भी वो प्रभु की इच्छा जानने के लिए, मानने के लिए वो तैयार नहीं। आणि अजूनही देवाची इच्छा काय आहे हे जाणून घेऊन त्याचं पालन करायला ते तयार नाही। अभी भी उन पर प्रभुता करने वाले उनका स्वयं है। आणि अजूनही त्यांच्यावर प्रभुत्व करणारा त्यांचा ते स्वतः आहे। अभी आपने बोला थोड़ा खमीर क्या करता, आणि आता आपण बोललो की थोडंसं खमीर जे आहे ते काय करतं? पूरा आटा को खमीर करे आणि संपूर्ण पीठ आहे त्याला खमीर बनवतं। उनके जीवन में हम देखते हैं कि हमेशा कुछ न कुछ पाप की बातें रहेगा।
आणि आपण पाहतो की त्यांच्या जीवनामध्ये नेहमी कुठल्या ना कुठल्या पापाच्या गोष्टी राहतील. वो लोग मानो किसी ना किसी का पक्ष में होकर के मानो ऐसे बात करेगा. आणि कोणा ना कोणाच्या पक्षाचे होऊन ते अशा प्रकारच्या विरोधाच्या गोष्टी बोलतील. अगमन में कुर्द मंडली में ये शारीरिक लोगों का अवस्था क्या था? आणि करंदीकराच्या मंडळीमध्ये जे शारीरिक आहे त्यांची अवस्था काय होती? उसके 4 वचन पढ़ना. पहला कुरिन्थी 3:4. पहिले करंदीकराचं पत्र 3 अध्याय त्याचं 4 वचन वाचा. क्योंकि जब एक कहता है हाँ। मैं पौलुस का हूँ हाँ। और दूसरा मैं अपुल्लोस का हूँ, बोलने का अर्थ क्या है कि मैं उसका है, मैं इसका है, ऐसा पक्ष करता पक्ष. आणि मग ते पक्षपात करता मी याचा आहे मी त्याचा आहे अशा प्रकारे ते करतात. मानो ये एक आत्मीय लोगों का बात है ही नहीं. आणि एक आत्मिक लोकांची गोष्ट नाहीये. ये शारीरिक अवस्था में रहने वाले लोगों का अवस्था है. आणि शारीरिक अवस्थेमध्ये राहणाऱ्या लोकांची ही अवस्था आहे. अगर आप उसका 12 वचन पढ़ेगा तो आणि त्याचं पहला 12 अध्याय का 12 वचन पढ़ेगा तो पहिले करंदीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 12 वचन जर वाचलं तर कम से कम उस मंडली में 4 ग्रुप था. आणि त्या मंडळीमध्ये 4 प्रकारच्या संघटना होत्या. इसका मतलब क्या है कि कितना वो मंडली कितना वेदनाजनक अवस्था में चलता होगा. आणि ती मंडळी किती भयंकर अशा अवस्थेमध्ये जात होती. प्रभु को कितना दुख देता होगा वो आणि मंडली. ती मंडळी प्रभूला किती दुःख देत होती. है ना, क्योंकि वो एक एक पक्ष में होकर के एक दूसरे के खिलाफ में काम करता. आणि एक एक पक्षाचे होऊन ते एकमेकाच्या विरोधामध्ये काम करायचे. वो आत्मा में नए जन्म पाए हुए लोग हैं, लेकिन आत्मा का कार्य उनमें खिलाफ है. आणि आत्म्यामध्ये नवा जन्म प्राप्त झालेले लोक आहे पण आत्म्याचं कार्य त्यांच्यामध्ये नाहीये. आप पढ़िए उसको थोड़ा. मेरे कहने का अर्थ यह है हाँ। कि तुम में से कोई तो अपने आप को पौलुस का, हाँ। कोई अपुल्लोस का, हाँ। कोई केफा का, हाँ। तो कोई मसीह का कहता है. देखा मैंने, इसका मतलब क्या है कि कोई 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 कुछ 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 बोलता है. आणि कोणी ना कोणी काहीतरी वेगवेगळं बोलतो. प्रियो, इसका मतलब क्या है कि प्रणव याचा अर्थ काय आहे? वे लोग आत्मा में चलना नहीं सीखा अभी तक. आणि आत्म्यामध्ये चालायला ते नाही शिकले. अभी भी वो शारीरिक रीति में सोचता है. आणि अजूनही ते शारीरिक रीतीने विचार करतात. अभी भी वो लोग शारीरिक है. अजूनही ते शारीरिक आहे. आत्मा मिला लेकिन आत्मा के अनुसार चलना नहीं सीखा. आत्मा मिळाला पण आत्म्याच्या अनुसार चालायला ते नाही शिकले. अभी ये पौलुस ने कैसे जाना है कि ये शारीरिक है? आणि पौलाने हे कसं काय जाणलं की ते शारीरिक आहे? क्योंकि अभी जो 3 का 3रा वचन वापस एक बार पढ़ना. पहिले करंदीकराचं पत्र 3 अध्याय त्याचं 3रं वचन पुन्हा एकदा वाचा. हाँ। कि अब जब शारीरिक हो, हाँ। इसलिए कि जब इसलिए कि उनमें डाह हाँ। और झगड़ा है. देखा प्रभु के लोगों में डाह और झगड़ा रहेगा क्या? आणि जे प्रभूचे लोक आहेत त्यांच्यामध्ये भांडण राहतील, हेवा राहील का? अरे जी अभी भी झगड़ा रहता, डाह रहता, प्रभु का दास बोलता है तुम अभी भी शारीरिक हो. आणि जर अजूनही आपल्याला दुसऱ्याचा हेवा वाटतो, आपण दुसऱ्यासोबत जर भांडण करतोय याचा अर्थ आपण शारीरिक आहे. प्रियो, एक आत्मिक जन बनकर के जीने का अर्थ बहुत गहरा है. आणि एक आत्मिक व्यक्ती होऊन जीवन जगण्याचा अर्थ खूप गहन आहे. आज भी बहुत से लोग प्रभु में आने के बाद में एक आत्मिक ना बनने के कारण प्रभु का दिल को कितना बोझ है आपको मालूम? आणि पुष्कळ लोक प्रभूमध्ये आल्यानंतर एक आत्मिक व्यक्ती होत नाहीये तर त्याचं प्रभूला किती ओझं आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? आपको ये बात जानना है. आणि ही गोष्ट तुम्ही जाणायची आहे. क्या आप एक आत्मिक जन बनकर जीना चाहता है या एक शारीरिक जन आणि बनकर एक जीना चाहता है? आत्मिक व्यक्ती होऊन तुम्हाला जीवन जगायची आहे का एक शारीरिक व्यक्ती होऊन जीवन जगायची इच्छा आहे? क्या इच्छा है आपका? तुमची इच्छा काय आहे? आत्मिक जन कि एक दो लोगों की इच्छा है, बाकी लोगों की इच्छा नहीं. आणि फक्त 1-2 लोकांनाच इच्छा आहे का एक आत्मिक व्यक्ती होऊन जीवन जगायची, बाकीच्यांना इच्छा नाही का? मैंने एक दो लोगों को नहीं पूछा, मैं मंडली को सारी मंडली को पूछ रहा हूँ. आणि मी 1-2 लोकांना नाही तर सगळ्या लोकांना विचारत आहे. आप क्या चाहते हो? आणि तुमची काय इच्छा आहे? आप एक सच्चा आत्मिक जन बनकर जीना चाहता है या शारीरिक जन बनकर जीना चाहता है? आत्मिक. तो आपको खुशी से बोलना चाहिए ना, आणि तुम्ही खूप आनंदाने बोलायला पाहिजे. है ना. अभी मैं आपको बोला ना, कई लोग, इससे पहले भी मैंने बोला लेकिन आज फिर भी बोलना पड़ रहा है, कई लोग संगति में आया तो उनको ऐसे ले रहे गलत जगह पर आया. आणि काही लोकांना असं वाटतं की संगतीमध्ये आलं तर चुकीच्या जागेवर आलोय. नहीं प्रियो, आप सही जगह पर आए. आणि नाही प्रियांनो तुम्ही बरोबर ठिकाणी आले. तो शैतान आपको गलत विचार दे रहा है. आणि सैतान तुम्हाला चुकीचे विचार टाकत आहे. आप प्रभु की वाणी सुन रहे हैं आणि तुम्ही प्रभूची वाणी ऐकत और ये आहात. वचन के अनुसार बदलने के निर्णय में बैठो. आणि देवाच्या वचनाच्या अनुसार बदलण्याच्या निर्णयामध्ये बसा. प्रभु आपको मसीह के रूप में लाना चाहता है. आणि प्रभू तुम्हाला ख्रिस्ताच्या रूपामध्ये आणू इच्छितो. यीशु मसीह और पिता परमेश्वर को बहुत से पुत्र चाहिए. आणि पिता परमेश्वराला पुष्कळ पुत्र पाहिजे. वो यीशु मसीह के जैसा चाहिए. आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे पाहिजे. और सच्चा आत्मीय जीवन विदा करके हमें दिखाया हुआ एकमात्र व्यक्ति यीशु मसीह है. आणि खरं आत्मिक जीवन आपल्याला जगून दाखवलेला केवळ एक मात्र व्यक्ती आहे. यीशु मसीह एकदम
आत्मिक जीवन बिताया, आणि प्रभू येशू ख्रिस्त एकदम आत्मिक जीवन जगला वो आत्मा में था। आणि तो आत्म्यामध्ये होता यीशु मसीह के साथ तो बहुत लोग, हम भी तेरे साथ ऐसे बोलने वाला बहुत था। आणि प्रभू येशू ख्रिस्तासोबत मी सुद्धा होता असं बोलणारे खूप होते आप लोग भी शायद बोलेगा, आणि कदाचित तुम्ही सुद्धा बोलाल कुछ भी बात हो हम आपके साथ है। आणि काही जरी झालं तरी आम्ही तुमच्या सोबत आहे थोड़ा कुछ बात आ गया तो आणि थोडासा काही प्रसंग आला मग समस्या आने के टाइम पर मालूम पड़ता है कितने लोग साथ है। आणि समस्या आल्यानंतर समजतं किती लोक सोबत आहे मैंने प्रभु यीशु मसीह ने बोला था ना, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं होतं ना ये तो साथ साथ बोलने वाला, उनको देख करके प्रभु ने बोला आणि त्याच्या सोबत राहणाऱ्या लोकांना पाहून प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं तुम लोग सब अपने अपने मार्ग में भागने वाले एक दिन आएगा, आणि तुम्ही सगळे लोक पळून जातील असा एक दिवस येईल लेकिन मैं कभी अकेला नहीं। आणि मी एकटा नाही मुझे जो संगति है मेरे पिता के साथ, आणि माझी सहभागिता माझ्या पित्यासोबत आहे मेरा आनंद ये है कि वो पिता मुझे छोड़कर नहीं जाएगा। आणि माझा आनंद हा आहे की माझा बाप मला सोडून जाणार नाही भाइयों, ये दुनिया में वायदा देने वाला सब छोड़कर जाएगा, लेकिन एकमात्र व्यक्ती जो स्वर्गीय पिता है वो हमें कभी छोड़कर नहीं जाएगा। आणि आपल्याला या जगामध्ये आश्वासन देणारे सगळे सोडून जातील, फक्त एक मात्र जो आपला पिता आहे तो आपल्याला कधी सोडून जाणार नाही है ना। प्रभु यीशु मसीह कहता है आणि प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो यूहन्ना 16 अध्याय का 32 वचन, योहान त्याचा 16 अध्याय त्याचं 32 वचन देखो वह घड़ी आती है, हाँ। वरन आ पहुंची है हाँ। कि तुम सब तितर बितर होकर हाँ। अपना अपना मार्ग लोगे हाँ। और मुझे अकेला छोड़ दोगे, देखा, मुझे आगे न छोड़ दोगे, तो भी मैं अकेला नहीं। तो भी मैं अकेला नहीं, आणि तरी सुद्धा मी एकटा नाही तुम लोग सब छोड़ेगा, आणि तुम्ही सगळे सोडून द्याल मैं अकेला नहीं। आणि मी एकटा नाही फिर क्योंकि पिता मेरे साथ है। हाँ, पिता मेरे साथ है, आणि पिता माझ्या सोबत आहे वो तुम लोग छोड़ेगा आणि तुम्ही सोडून द्याल और छोड़ाएगी नहीं। आणि सोडलं का नाही अरे तुम्हारे साथ मरने के लिए भी तैयार है, कुछ भी होने के लिए तैयार है, बोला वो सब भागेगी नहीं। आणि तुझ्या सोबत मरायला सुद्धा तयार आहे असं म्हणणारे लोक सगळे पळाले का नाही प्रियो परंतु एक बात जानना, आणि प्रियानो एक गोष्ट जाणून घ्या प्रभु कभी नहीं छोड़ता, आणि प्रभू कधी सोडत नाही है ना। उसका 8 अध्याय का 29 वचन में भी प्रभु ने ये बात को बताया है। आणि 8 अध्याय त्याच्या 29 वचनामध्ये सुद्धा प्रभूने ही गोष्ट सांगितली मेरा भेजने वाला मेरे साथ है, हाँ। उसने मुझे अकेला नहीं छोड़ा, हाँ। क्योंकि मैं सर्वदा वही काम करता हूँ मैं सर्वदा वही काम करता हूँ, जिससे वह प्रसन्न होता है। हाँ, जिससे वो प्रसन्न होता है। आणि मी नेहमी तेच काम करतो की ज्याच्याद्वारे तो प्रसन्न होतो प्रियो, प्रभु को प्रसन्न करने वाले मार्ग में चलने वालों के साथ सदैव प्रभु रहता है। आणि प्रभूला प्रसन्न करत चालणाऱ्या मार्गावर जे लोक चालतात त्याच्यावर प्रभू नेहमी प्रसन्न राहतो आज मैं प्रभु की प्रसन्नता के मार्ग में है क्या? आणि आज मी प्रभूच्या प्रसन्नतेच्या मार्गामध्ये आहे का आज प्रभु मेरे साथ है क्या? आज प्रभू माझ्या सोबत आहे का हर एक लोग पारको आणि प्रत्येकाने पारखा है ना, परखना चाहिए ना। आणि आपण पारखायला पाहिजे ना एक विश्वासी को परखना चाहिए, आणि एका विश्वासणाऱ्याला पारखलं पाहिजे प्रभु यीशु मसीह मुझ में है क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे का है ना, दूसरा कोरिन्थी 13:5 में लिखा ना, आणि दुसरे करंथीकराचं पत्र 13 अध्याय 5 वचनामध्ये लिहिलंय का अपने आप को परखो, आणि आपण स्वतःला पारखा अपने आप को जांचो आपण स्वतःला कि पडता विश्वास पे हो कि नहीं। आणि आपण विश्वासामध्ये आहे का नाही अगर आप प्रभु की राह में है तो प्रभु आप में है। आणि जर तुम्ही प्रभूच्या मार्गामध्ये आहात तर तुम्ही प्रभूमध्ये आहात प्रियो, ये बात हमें प्रभु को वचन के द्वारा सही रीति में समझना प्रियो, आणि ही गोष्ट आपण देवाच्या वचनाच्या द्वारे योग्य रीतीने समजून घ्या क्योंकि प्रभु की आत्मा पाए हुए लोग मनमानी में नहीं जीता, आणि देवाचा आत्मा प्राप्त झालेले लोक आपल्या मनमर्जीप्रमाणे नाही जगत वो हमेशा आत्मा का अधीन रहता। आणि ते नेहमी आत्म्याच्या अधीन राहतात गलातियों 6:16 में लिखा है, गलातीकराचं पत्र 6 अध्याय 16 वचनामध्ये असं लिहिलंय जितने इस नियम पर चलेंगे उन पर हाँ। और परमेश्वर के इस्राएल पर शांति और दया नहीं नहीं, होगी। गलातियों 5 अध्याय का पर 16। मैं कहता हूँ गलातीकराचं पत्र 5 अध्याय 16 वचन पर मैं कहता हूँ हाँ। कि आत्मा के अनुसार चलो हाँ। तो तुम शरीर की लालसा किसी रीति से पूरी न करोगे। हाँ, देखा प्रभु ने आत्मा क्यों दिया आणि देवाने आपल्याला त्याचा आत्मा का दिला ना। यूहन्ना 16:13 में भी लिखा है, योहान 16 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये असं लिहिलंय सत्य की आत्मा जब आएगा आणि सत्याचा आत्मा ज्या वेळेला तुमच्यावर येईल तुझे मनमानी में जीने नहीं देगा, आणि तुला मनमर्जीप्रमाणे नाही जगू देणार फिर क्या करेगा? आणि मग तो काय करेल हर सच्चाई में चलाएगा। आणि प्रत्येक सत्याच्या मार्गावर तो तुम्हाला घेऊन आज चालेल सच्चाई के मार्ग में है क्या? आज तुम्ही सत्याच्या मार्गामध्ये आहात का मतलब पक्की बात है, पवित्र आत्मा आपको अगुवाई कर रहा आणि है। याचा अर्थ एक गोष्ट पक्की आहे की देवाचा आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करत आहे तो जब आप अपनी मनमानी के मार्ग में जाएगा, आणि ज्या वेळेला तुम्ही आपल्या मनमर्जीप्रमाणे चालाल उस समय में प्रभु का आवाज आपको सुनने में नहीं आएगा। आणि त्या वेळेला देवाचा आवाज तुम्हाला ऐकू वो येणार हर बात में चुनौती देता है। आणि प्रभू प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आवाज देतो मतलब अभी यहाँ पर मैं आत्मिक कौन है वो बात को अभी समझाने जा रहा हूँ। आणि मग आता या वेळेला खरा आत्मिक कोण आहे ते तुम्हाला समजून सांगत आहे बहुत अच्छा समझना है आणि खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या. हमें। एक आत्मिक जीवन, जब तक हमारा आत्मिक जीवन में बढ़ोतरी होकर के
आत्मीय जीवन नहीं बिताओगे, प्रभु हमें कभी अपना महिमा के लिए इस्तेमाल नहीं कर पाएगा। आणि आत्मिक जीवनामध्ये जर आपण योग्य प्रकारे जर वाढलं नाही तर मग आपण खरं एक आत्मिक राहणार नाही. क्योंकि आत्मिक व्यक्ति का एक खूबी, आत्मिक व्यक्तीचं एक वैशिष्ट्य पहला पॉइंट नहीं है, हा त्याच्यातला पहिला मुद्दा नाहीये. तो उसका पहला कोरिन्थी उसका दूसरा अध्याय का 13 वचन, पहिले करंथीकराचं पत्र 2 अध्याय 13 वचन. जिनको हम मनुष्य के ज्ञान की सिखाई हुई बातों में नहीं, हाँ। परंतु आत्मा की सिखाई हुई बातों में, आत्मा की सिखाई हुई बातों में आत्मिक बातें, हाँ। आत्मिक बातों से मिला मिलाकर सुनाते हैं. देखो, आत्मिक लोगों को प्रभु से पाया हुआ आत्मिक बातें आत्मा में होकर के मिला मिला करके आपको सुनाता है. आणि मग प्रभू पासून प्राप्त केलेल्या आत्मिक गोष्टी आत्मिक लोकांना त्या शिकवत असतो. कौन समझेगा ये बात? आणि या गोष्टी कोण समजेल? उसका 15 वचन, त्याचं 15 वचन. आत्मिक जन सब कुछ जांचता है. आत्मिक जन जब प्रभु का वचन आएगा वो बातों को भी जांच करके उसको समझेगा. आणि मग जो व्यक्ती आत्मिक आहे ज्या वेळेला त्याला देवाचं वचन मिळतं त्या वेळेला तो त्या पडताळतो. Praise the Lord. Praise the Lord. ऐसा है तो आणि असं आहे तर मेरे आज आत्मिक जीवन की अवस्था कहाँ पर है? आज माझ्या आत्मिक जीवनाची अवस्था कुठे आहे? मैं एक आत्मिक नहीं क्या, आणि मी एक आत्मिक आहे का? जबकि रोमे 8:9 में ऐसे लिखा है, आणि रोम त्याचं 8 अध्याय 9 वचनामध्ये लिहिलंय, परंतु जबकि परमेश्वर का आत्मा तुम में बसता है, हाँ। तो तुम शारीरिक दशा में नहीं, हाँ। परंतु आत्मिक दशा में हो. देखिए, तुम आत्मा पाया हुआ व्यक्ति है तो तुम आत्मिक दिशा में रहना चाहिए. आणि जर तुम्हाला आत्मा मिळालेला आहे तर तुम्ही आत्मिक अवस्थेमध्ये राहिला आप पाहिजे. एक आत्मिक जन है, आणि तुम्ही एक आत्मिक व्यक्ती आहात क्योंकि आपको ऑलरेडी प्रभु ने अपने आत्मा दिया है. कारण प्रभूने तुम्हाला त्याचा आत्मा दिलाय. लेकिन अभी कुरिन्थ मंडली की अवस्था क्या? आणि करंदीकराच्या मंडळीची अवस्था काय आहे? आत्मा पाए हुए लोग थे, आणि त्यांना आत्मा मिळालेला होता परंतु आत्मिक जन नहीं थे. आणि ते आत्मिक नव्हते. आत्मिक जन के जैसा आत्मिक बात तो हम बताएगा तो उनको समझते नहीं थे. आणि आत्मिक लोकांना ज्या गोष्टी सांगायच्या असतात त्या गोष्टी त्यांना सांगितल्या तर ते त्यांना समजत नसेल. इनको अभी भी नर्सरी क्लास का वो ABCD चाहिए. आणि अजूनही त्यांना बालवाडीचं शिक्षण ABCD पाहिजे. ज्यादा गहरी बात बोलेगा तो उसको समझता नहीं. आणि जास्त आत्मिक गहन गोष्ट जर त्यांना सांगितली तर त्यांना समजत नाही. हमने पहला कुरिन्थी 3:1 में क्या पढ़ा? पहिले करंदीकराचं पत्र 3 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये आपण काय पाहिलं? हे भाइयों, मैं तुमसे इस रीति से बातें कर न सका, हाँ। जैसे आत्मिक लोगों से. जैसे आत्मिक लोगों से मुझे कहना चाहिए, मैं तेरे साथ तुम लोगों के साथ ऐसा कह नहीं पाया. आणि जसं आत्मिक लोकांशी बोलायला पाहिजे त्याप्रमाणे तुमच्याशी मी बोलू शकलो नाही. अभी इधर ही बैठा हुआ आत्मिक के लोग कौन है? आत्मिक लोगों का पहचान मैं आपको बताने जा रहा हूँ. आणि या ठिकाणी बसल्यापैकी आत्मिक लोक कोण आहे त्यांची ओळख काय आहे त्याच्या संबंधाने मी आता सांगायला जाणार आहे. और जिसको भी समझ में नहीं आया तो भी मेरे को बाद में भी पूछेगा तो मैं समझाऊंगा. सुनते भी डाउट क्लियर करना चाहता है तो आप खड़ा करना, वो भी क्लियर करें. आणि मग हे ऐकत असताना जर कोणाला नाही समजलं तर तुम्ही आपला हात वर करू शकता. मी तुम्हाला आता सुद्धा सांगेल किंवा हे संपल्यानंतर विचारलं तरी सुद्धा मी तुम्हाला सांगेल. प्रिय जानना, प्रियांनो जाणा, क्योंकि हमारे पास प्रभु का वचन है. कारण आपल्याकडे देवाचं वचन ये आहे वचन के द्वारा हमें सच्चाई जानना है. आणि या वचनाच्या द्वारे आपण सत्य जाणायचंय. हमारे यीशु मसीह सच्चाई है आपला प्रभू येशू ख्रिस्त सत्य और आहे ये वचन भी सत्य है. आणि त्याचं वचन सुद्धा सत्य आहे. प्रभु जो भी हमसे कहेगा अपने वचन के द्वारा कहेगा. आणि प्रभू आपल्याला जे काही सांगेल ते त्याच्या वचनाच्या द्वारे सांगेल. इसके द्वारा आत्मिक कौन है? आणि याचा खरा आत्मिक कोण आहे? नंबर 1, पहिली गोष्ट, आत्मिक जन को उनका पहचान नंबर 1. आणि जो आत्मिक आहे त्याचं ओळखपत्र, त्याचं पहिलं ओळखपत्र हे आहे गलातियों 6:1. गलातीकराचं पत्र 6 अध्याय त्याचं पहिलं वचन. क्या देखता है? आणि काय पाहतो? हे भाइयों, यदि कोई मनुष्य किसी अपराध में पकड़ा भी जाए तो तुम आत्मिक हो, नम्रता के साथ ऐसे को संभालो और अपनी भी चौकसी रखो कि तुम भी परीक्षा में न पड़ो. देखो, एक आत्मिक जन ही मानव एक आत्मिक जीवन में गिर गया हुआ व्यक्ति को वापस उनको जैसे तय कर सकता है या वापस उसको अपना पूर्व अवस्था में ला सकता है. आणि मग एखादा आत्मिक व्यक्ती जर त्याचं पतन झालं, तो पापामध्ये पडला, तर दुसरा जो खरा आत्मिक व्यक्ती आहे तोच त्याला त्या खड्ड्यातून बाहेर काढू शकतो किंवा तो जो माघारी फिरलेला आहे त्याला पुन्हा आत्मिक जीवनामध्ये आणू शकतो. आत्मिक होना चाहिए. आणि मग तो आत्मिक असायला पाहिजे. आत्मिक जन नहीं है तो क्या होगा? आणि जर तो आत्मिक नाहीये तर मग काय होणार? आत्मिक जीवन से गिर गया हुआ व्यक्ति को प्रभु में वापस लाने के लिए प्रयास करते करते आप भी प्रभु से दूर हो सकता है. आणि मग असं सुद्धा होऊ शकतं की एखादा व्यक्ती जो आत्मिक जीवनातून खाली पडलेला आहे त्याला पुन्हा आत्मिक जीवनामध्ये आणता आणता तुम्ही सुद्धा खाली पडू शकता.
शकता. मैं ऐसा बहुत वास्तव अनुभव को मैंने जाना हूँ. आणि अशा प्रकारचे अनुभव मला माहित आहे. जो गिर गया है आणि जो खाली पडला आहे, ज्याचं और पतन झालेलं आहे, उनको कैसे भी प्रभु में लाएंगे वो विचार में अच्छा भावना से गया. आणि मग त्याला पुन्हा विश्वासामध्ये आणू या उद्देशाने गेले. आकर उन लोगों का बहुत बड़ा झगड़ा हो गया आणि शेवटी त्यांचं खूप भांडण झालं. और इनका भी आत्मिक जीवन में गिरावट आया. आणि याच्या सुद्धा आत्मिक जीवनामध्ये खाली येण्याची अवस्था आली. फिर आगे के दिनों में धीरे धीरे जाकर वो भी गिर गया. आणि मग पुढे येणाऱ्या दिवसामध्ये ते सुद्धा खाली पतन पावले. मैंने आपको एक संभव बताया था, आणि एक संभव मी तुम्हाला सांगितला होता. है ना. ये हुआ वो संभव है. आणि झालेली घटना आहे. है ना. एक विश्वासी शैतानी की आराधना में गया. आणि एक विश्वासू जो आहे तो सैतानाच्या आराधनेला गेला. तब उधर का पास्टर थोड़ा होशियार था. आणि तिथला जो पाळक होता तो जरा हुशार होता. ये होशियारगिरी बहुत धोखा देता है. आणि हा हुशारपणा, चालाकपणा खूप फसवतो. कोई होशियार नहीं बनना. आणि कोणी हुशार चालाक होऊ नका. तो उन्होंने क्या सोचा त्याने काय विचार केला कि इसी प्रकार संगति छोड़कर जाना है तो उधर कुछ तो है खास बात. आणि मग अशा प्रकारे संगती सोडून जायचंय तर मग तिथं काहीतरी एक विशेष गोष्ट आहे. तो उन्होंने बोला अगला हफ्ता में तेरे साथ मैं भी आता है. आणि मग पुढच्या आठवड्यामध्ये मी पण येतो तुझ्या सोबत. और उनका आराधना रात को होता. आणि त्यांची आराधना रात्री असते. इनका आराधना दिन भर. आणि यांची आराधना दिवस आहे. दिन भर आराधना किया आणि दिवसभर आराधना और केली. शाम को वो जो गिरा हुआ व्यक्ति के साथ गया. आणि मग संध्याकाळी काय झालं की जेचं पतन झालंय त्याच्या सोबत गेला. शैतानी आराधना की. आणि सैतानाच्या आराधनेमध्ये जाने के बाद आणि गेल्यानंतर वापस वो व्यक्ति कभी भी प्रभु का ये लोगों को अगवा करने के लिए वो मंडली में नहीं आया. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा तो व्यक्ती देवाच्या मंडळीमध्ये देवाचं वचन सांगण्याकरता कधीच नाही आला. वो भी उसमें मिल गया. आणि तो सुद्धा त्यांच्यामध्ये सहभागी झाला. बहक जाना बहुत आसानी है. आणि वाहवत जाणं खूप सोपं आहे. सच्चाई में चलने के लिए दाम देना पड़ता है. आणि सत्यावर चालण्याकरता मोल द्यावं लागतं. और शैतान आपको मालूम है गर्जने वाला सिंह की नहीं तो हाड़ खाने के लिए उसमें उसकी ही हाथ में जाकर गिर करके मानव देगा तो फिर वो छोड़ेगा. आणि मग सैतान जो आहे तो गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे याची वाट पाहत राहतो की कोणाला फाडून टाकावं. आणि जर आपण स्वतःहून आपल्या स्वतःला त्या सिंहाच्या हातामध्ये जर स्वाधीन केलं तर तो सिंह सोडेल का. कभी भी धोखा ना खाना. आणि फसू नका. कई लोग चतुराई से आपको भौकाए. आणि पुष्कळ लोक त्यांच्या चालाकपणामुळे तुम्हाला फसवतील. कोई भी लोग कई प्रकार आपका आत्मीय जीवन को गिराने के यत्न में रहेगा. आणि पुष्कळ लोक तुमचं आत्मिक जीवन खाली पाडण्याकरता प्रयत्न करतील. मैं आपको बोला ना, मुझे रोमन कैथोलिक के लोगों ने एक बार बताया. आणि मला रोमन कॅथलिक लोकांनी एकदा सांगितलं, आप रोमन कैथोलिक की मंडली में आओ आणि रोमन कॅथलिक मंडळीमध्ये तुम्ही या और उधर उनको ये बात बताओ. आणि तिथे येऊन जाऊन तुम्ही त्यांना हे सगळं सांगा. उन लोगों को जीतो. आणि त्यांना जिंका. इतना अच्छी बात है. आणि किती चांगलं आहे. हर किसी को अच्छा लेगा. आणि प्रत्येकाला ते आवडलं. अगर हमारा आत्मा का अगुवाई नहीं लिया आणि जर आत्म्याची वाणी नाही घेतली तर फिर वो एक बार भी ऐसे जाएगा तो फिर वापस उसमें ही मिलेगा. आणि मग ज्याला कोणाला आवडलं त्याने आत्म्याची वाणी नाही घेतली आणि एकदा जरी तो गेला तर मग तो तिथेच राहील, परत येणार नाही. ध्यान देना प्लीज. लक्ष द्या. उस समय में तुरंत पवित्र आत्मा ने मुझे अगुवाई किया. आणि त्यावेळेला पवित्र आत्म्याने लगेच मला सांगितलं. मैंने उनको समझाया. आणि मी त्यांना सांगितलं, टोकरी में बैठ करके टोकरी उड़ाने के लिए जाएगा तो टोकरी टूट जाएगा परंतु वो कभी उड़ेगा नहीं. आणि एखाद्या टोकरीमध्ये तुम्ही जर बसून ती टोकरी उलटी करायचा प्रयत्न केला ती टोकरी उचलण्याचा प्रयत्न केला तर ती टोकरी जी आहे ती तुटून जाईल. टोकरी उड़ेगा क्या? आणि ते टोकरी उचलल्या जाईल का? बाहर है तो उड़ेगा. आणि जर तुम्ही बाहेरून उचलायचा प्रयत्न केला तर टोकरी के अंदर जाकर के टोकरी नहीं उड़ा सकता. आणि त्या टोकरीच्या आतमध्ये जाऊन तिला नाही उचलू शकत. कितने लोग समझा? आमेन. समझ में आ रहा है ना? आमेन. हम जब तक प्रभु ने अलग किया है तो उस अलगवाई में बना रहते बिना दूसरी आत्माओं को हम कभी नहीं जीत पाएंगे. आणि प्रभूने आपल्याला त्यांच्यापासून वेगळं केलेले त्या वेगळेपणामध्ये आपण न राहता त्यांना नाही जिंकू शकत. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? एक व्यक्ति अगर फिसल गया आणि एक व्यक्ती जर घसरला उनको वापस लाना, भली बात ऐसी प्रकार जाने वालों को वापस लाने का काम एक हल्का काम नहीं. आणि अशा प्रकारे पतन पावलेल्या व्यक्तीला पुन्हा प्रभू मध्ये आणण्याचं जे काम आहे ते साधारण काम नाहीये. एकदम वो एक आत्मीय जन होना चाहिए. आणि तो व्यक्ती एकदम आत्मिक असायला पाहिजे. अगर आत्मीय नहीं है तो आणि जर तो आत्मिक नाहीये तर इसलिए वो वचन के आखिर में क्या बोला? आणि म्हणून त्या वचनाच्या शेवटी काय म्हटलं? गलातियों 6:1 का लास्ट में क्या बोला? गलातिकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 6 अध्याय त्याच्या पहिल्या वचनाच्या शेवटी काय म्हटलं? और अपनी भी चौकसी रखो अपनी भी चौकसी रखो कि तुम भी परीक्षा में न पड़ो. देखा
तुम भी परीक्षा में पढ़ने वाला खतरनाक सेवा हो, आणि तुम्ही सुद्धा परीक्षेमध्ये पडू शकता अशा प्रकारची ती सेवा आहे. अगर विजय पाया आणि जर विजय मिळाला तो बहुत भयंकर एक जीत है. आणि एक खूप मोठा विजय आहे. वो जीत किसका तुल्य है? आणि तो विजय तो कुठल्या बरोबरीचा विजय आहे? याकूब 5 अध्याय का 19-20. याकोब त्याचा 5 अध्याय 19 आणि 20 वचन. हे भाइयों, यदि तुम्हें कोई सत्य के मार्ग से भटक जाए और कोई उसको फेर लाए, तो वह जान ले कि जो कोई किसी भटके हुए पापी को फेर लाएगा, वह एक प्राण को मृत्यु से बचाएगा और उनके पापों को पर्दा डालेगा. देखिए, बहुत बड़ी बात है. अगर इस रीति में गिर गया हुआ, फिसला हुआ एक व्यक्ति को भी, कई लोगों का ध्यान तक इधर ही नहीं, कई स्वप्न दिशा में बैठा हुआ है. प्रियो, प्रभु का वचन को थोड़ा ध्यान से सुन लो. आणि प्रियांनो, देवाचं वचन इथं सांगितलं जात आहे. तुम्ही लक्ष देऊन ऐका, इकडे तिकडे विचारामध्ये नका जाऊ. कई लोग, अरे प्रभु का वचन को प्रियो कितना ध्यान से सुनना चाहिए. मैं कल भी बताया, प्रभु का वचन ध्यान से सुनना तक क्या है, एक बलिदान है. बलिदान. आणि काल मी तुम्हाला सांगितलं, देवाचं वचन लक्ष देऊन ऐकणं एक मोठं बलिदान आहे. कई लोग हमारा क्या बोलते हैं, कथा कहानी क्या बोलते हैं, मतलब नहीं ये मतलब ये कुछ प्रचार होता ना हंसाने के लिए, जो ऐसे कुछ प्रचार होता है, उसको क्या बोलते हैं, हमारे भाषा में कथा प्रसंगम बोलते हैं. कथा प्रसंगम, और उसको हिंदी में क्या बोलते हैं हमारे, कथा प्रसंगम बोलने वाला बड़े बड़े लोग रहता है, वो सबको हंसाता है और मतलब बहुत मजा रहता है वो सुनने में. ठीक है, ओके. तो मला अभी यहाँ पर ऐसा कोई हास्य सभा नहीं है. आणि या ठिकाणी कॉमेडी नाही चालू. यहाँ पर अभी मैं आपको बोलता हूँ, एक चुटकुला बोलेगा तो ये सोने वाला भी अलर्ट हो जाता है. आणि मग जर एखादा जोक जर सांगितला तर जे झोपणारे ते सुद्धा जागृत होतील, क्योंकि उनको उसमें मजा आता है. कारण त्यांना त्याच्यात आनंद वाटतो. प्रेज लॉर्ड. बहुत दुखदायी बात है. आणि दुःखदायक गोष्ट आहे. आप जीवन का वचन सुन रहे हैं, आणि तुम्ही जीवनाचं वचन ऐकत आप आहात प्रभु की उपस्थिति में बैठा है, आणि तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलेले आहात. ध्यान से सुनना है. लक्ष देऊन ऐका. आपको इसका भी लेखा देना पड़ेगा. आणि याचा सुद्धा हिशोब तुम्हाला द्यावा तो लागेल. यहाँ पर हम देखते हैं कि एक व्यक्ति अगर सच्चाई से भटक गया, उसको वापस लाएगा, तो वो व्यक्ति ने एक आत्मा को जीता. आणि मग एक पतन पावलेल्या व्यक्तीला पुन्हा जर आत्मिक जीवनामध्ये आणलं तर मग तो त्याचा प्राण वाचवतो. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. उसको अनंतता में उस प्रकार का तोहफा मिलेगा. आणि मग सार्वकालिक जीवनामध्ये तसं त्याला पारितोषिक भेटेल. भजन संगीता उसका 51 अध्याय है, उसका 13 वचन. आणि स्तोत्र 51 त्याचं 13 वचन. तब मैं अपराधियों को तेरे मार्ग सिखाऊंगा और पापी तेरे ओर फिरेंगे. देखा, एक व्यक्ति सचमुच में जब आत्मीय जन बनेगा तो जो भी व्यक्ति है ना, अगर कुछ भाव में गिरती में जाता है तो भी वो प्रभु की ओर मुड़ेगा. आणि मग जो व्यक्ती त्याला दैवाचा मार्ग शिकवतो तर तो आपला पश्चाताप करून मन परिवर्तन करेल. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. प्रभु को महिमा मिले. देवाचा गौरव असो. एक आत्मीय जन का दूसरा एक चिन्ह है. आणि आत्मिक व्यक्ती आहे त्याचं दुसरं प्रमाण. मैं कम से कम 7 पॉइंट बोलूंगा आणि कमीत कमी 7 मुद्दे मी सांगेन. तो उसका दूसरा पॉइंट है आणि त्याचा दुसरा मुद्दा कि मानव गलातियों 6:2 है. गलातीकाराचं पत्र 6 अध्याय त्याचं दुसरं वचन. तुम एक दूसरे का भार उठाओ और इस प्रकार मसीह की व्यवस्था को पूरी करो. एक आत्मिक जन क्या करेगा, एक दूसरे का भार उड़ाएगा. आणि आत्मिक व्यक्ती काय करेल, एकमेकाचं ओझं उचलेल. ये सामान्य रीति में सबसे होने वाला बात नहीं. आणि सर्वसाधारण सगळ्याच लोकांकडून होणारी ही गोष्ट नाहीये. दूसरे का भी भार उड़ाना है तो वो एक सच्चा आत्मिक जन होना चाहिए. आणि दुसऱ्याचं सुद्धा ओझं जर उचलायचं तर तो खरा आत्मिक व्यक्ती असायला उसके पाहिजे. साथ रोमियो का पत्री 15 अध्याय के 5 वचन पढ़ना. रोम त्याचा 15 अध्याय त्याचं पहिलं वचन हम वाचा. बलवानों को चाहिए कि निर्बलों की निर्बलताओं को सहे, न कि अपने आप को प्रसन्न करे. देखा, मतलब बलवान बोलेगा तो एक सच्चा आत्मिक जन, आणि वो बलहीनों का निर्बलता को भी उड़ाना है. आणि जो सामर्थ्य आहे त्याने जे दुर्बल आहे त्यांची दुर्बलता उचलायची आहे. ये बहुत खास बात है. आणि ही एक विशेष अशी गोष्ट आहे. एक आत्मीय जन दूसरे की दुर्बलता देख करके उनमें उनको उन्नति लाने के लिए उसमें साथ देगा. आणि मग जो आत्मिक जीवनामध्ये दष्टपुष्ट झालेला आहे तो काय करेल की जे आत्मिक दुर्बल अवस्थेमध्ये आहे त्यांना सुद्धा आत्मिक जीवनामध्ये वाढण्याकरता तो कसोशीने प्रयत्न करेल. हमारे जीवन में जो भी आत्मीय जीवन में कमजोर दिखता है तो थोड़ा
खुदावंद आत्मा उसको समझाएगा कि उसको इस रीति में उसको प्रोत्साहन कर। आणि मग एखादा आत्मिक जीवनामध्ये आपल्याला दुर्बल अवस्थेमध्ये दिसलेला एखादा व्यक्ती आहे तर मग त्या व्यक्तीला देवाचा आत्मा सांगेल की अशा प्रकारे त्याला आत्मिक जीवनामध्ये वाढव. पहला कुरिन्थी उसका 9 अध्याय का 19 वचन। पहिले करंदीकराचं पत्र 9 अध्याय 19 वचन। क्योंकि सबसे स्वतंत्र होने पर भी मैंने अपने आप को सबका दास बना दिया है कि अधिक लोगों को खींच लाऊं। देखा, अधिक लोगों को खींच लाने के लिए पौलुस अपने आप को इतना सबका दास बनाया, दूसरों को प्रोत्साहन देने के लिए अपने आप को बिल्कुल छोटा करके दूसरे की मदद करके उनको बढ़ाया। आणि इतर लोकांना आत्मिक जीवनामध्ये वाढवण्याकरता प्रेषित पौलाने आपल्या स्वतःला सगळ्यांचा एक दास असं बनवलं। अपने आप को बड़ा बोल करके वो मानो दूसरों को तुच्छ नहीं किया आणि मी खूप मोठा आहे असं त्याने बोलून इतर लोकांना तुच्छ नाही केलं। उसका 22 वचन में पढ़ना। त्याचं 22 वचन आहे वाचा। मैं मनुष्य के लिए निर्बल बना कि निर्बलों को खींच लाऊं। मैं सब मनुष्य के लिए सब कुछ बना कि किसी न किसी रीति से एक का उद्धार कराऊं। प्रियो, इसका मतलब क्या है कि अपने जीवन में, अपने से आत्मीय जीवन में कमजोर लोगों को मिल गया तो उनको कैसे में और भी मसीह में बढ़ाऊं, सिद्ध करूं, उसके लिए मुझे कितना भी नीचे जाना पड़े उसकी तयारी में उसकी सेवा के लिए वो तत्पर रहेगा। आणि मग एखाद्या आत्मिक दुर्बल अवस्थेमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला कसंही करून आत्मिक जीवनामध्ये मी वाढवावं आणि त्याच्यासाठी मला कितीही लहान व्हावं लागलं, नम्र व्हावं लागलं तरी सुद्धा तयार राहायचं आहे। आपको मालूम है कई लोग ना जो आत्मीय जीवन में उन्नति नहीं पाया वो छोटा छोटा बात में बहुत अतिलाप स्वभाव में रहेगा। आणि मग ज्याची आत्मिक वाढ योग्य प्रकारे झाली नाहीये ते काय करतात, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप हट्टपणा करतात। अपने को जो आत्मीय जन क्या करेगा, आणि जो आत्मिक आहे तो काय करेल? अरे मेरा कहने से आपको कुछ बात क्षमा करो ना, सॉरी मान, आप क्षमा करो, गलती उससे हुआ पर तो क्षमा अपन मांगेगा। आणि मग जो खरा आत्मिक आहे तो काय करेल की त्याची चूक नसली तरी सुद्धा जो आत्मिक दुर्बल अवस्थेमध्ये त्याला सांगेल की बंधू खरोखरच मी चुकला, मला क्षमा करा ना। चूक त्याची जरी असली तरी तो स्वतः क्षमा मागतो। आमेन। कहा समझ में नहीं प्रिय? आमेन। अगर हम आत्मिक है तो आणि आपण आत्मिक आहोत। पौलुस ऐसे ही करता था आणि पौल असंच करायचा, हमेशा दूसरे को कैसे भी प्रभु में प्रोत्साहन करने के लिए, बढ़ाने के लिए, वो कितना भी छोटा होने के लिए तैयार था। आणि मग इतर लोकांना आत्मिक जीवनामध्ये वाढवण्याकरता तो कितीही लहान व्हायला तयार व्हायचा। प्रियो, मसीह हमारे में बढ़ना है तो हमें रोज छोटा बनना है। आणि ख्रिस्त जर आपल्यामध्ये वाढायचं तर रोज आपल्याला छोटं व्हायचंय। जैसा मतलब यूहन्ना 3:30 में बपतिस्मा देने वाला यूहन्ना बोलता है वह बड़े में घटू। आणि योहान त्याचा 3रा अध्याय त्याच्या 30 वचनामध्ये बपतिस्मा देणारा योहान असं म्हणतोय की तो वाढावा आणि मी कमी व्हावं। प्रियो, हमें रोज हमें छोटा बनते जाना है। आणि प्रियानो, दररोज आपल्याला लहान व्हायचंय। दूसरे को कैसे भी हमें जीतना है आणि इतरांना कसंही करून ख्रिस्तामध्ये जिंकायचंय। दूसरे को हमें प्रोत्साहन करते रहना है आणि इतर लोकांना आपण प्रोत्साहन द्यायचंय। दूसरे के लिए हम ठोकर ना बने आणि इतर लोकांना करता ठेच लागण्याचं कारण होऊ नये। प्रभु का दास हमेशा दूसरे को बढ़ाने के लिए वो अपने आप को मतलब छोटा समझकर, तुच्छ समझकर, आपको मालूम है एफेसियों 3:8 में क्या बोला, मैं सारे पवित्र लोगों में भी सबसे छोटा हूं। मतलब अपने आप को हमेशा छोटा समझकर दूसरे की सेवा के लिए वो उत्सुक थे। आणि मग प्रेषित पौल नेहमी इतर लोकांना आत्मिक जीवनामध्ये वाढवण्याकरता स्वतःला छोटा 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 करत होता। इफिसकराचं पत्र त्याचा 3रा अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये प्रेषित पौल म्हणतो की सर्व प्रेषितांमध्ये मी एकदम असा कनिष्ठ आहे। कई लोग क्या होता है, आणि काही लोकांचं काय होतं, तुम मेरे से छोटा है, तू माझ्यापेक्षा लहान आहे, तू मेरा पाप दबाओ, तू माझे पाय दाब, बोला तो मेरा सभा में ले गए आणि माझ्या सेवेमध्ये राहा, घमंड में रहेगा। आणि गर्वामध्ये राहतात। उसको आकर के प्रेस लॉर्ड नहीं बोलेगा तो वो कभी प्रेस लॉर्ड नहीं बोलेगा। आणि मग स्वतःहून जर त्याला प्रेज लॉर्ड नाही बोललं तर तो स्वतःहून प्रेज लॉर्ड नाही बोलणार। प्रेज लॉर्ड देखा, पाहिलं कितना धोखा की बात है। आणि बघा किती फसवणुकीची गोष्ट आहे। अपने आप को हमेशा दूसरे को बढ़ाने के लिए छोटा बनने की तैयार रहेगा जो आत्मिक जन है। आणि जो आत्मिक व्यक्ती आहे तो नेहमी आपल्या स्वतःला छोटा करेल इतर लोकांना प्रभूमध्ये वाढवण्याकरता। बहुत हरकत देखना प्रिय, आणि खूप पारखून पहा है मुझे में ऐसा गुण है क्या, आणि माझ्यामध्ये अशा प्रकारचे गुण आहे का, दूसरे लोग बढ़ना चाहिए ऐसा एक इच्छा मुझ में है क्या, आणि इतर लोक वाढायला पाहिजे अशा प्रकारची इच्छा माझ्यामध्ये आहे का। स्वयं परखना प्रिय। आणि स्वतः पारखा। एक आत्मिक जन है तो दूसरे की उन्नति के लिए वो प्रयास में रहेगा। आणि एक आत्मिक आहे तर इतर लोकांना आत्मिक जीवनामध्ये वाढवण्याचा तो प्रयत्नामध्ये राहील। और तीसरा एक आत्मिक जन की खूबी, आणि तिसरं आत्मिक व्यक्तीचं एक वैशिष्ट्य, पहला थिस्सलुनीकियों 5 अध्याय का 11 वचन, पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय पहिलं वचन, 11 वचन, 11 वचन,
पहिलं तेसलोनिकराचं पत्र 5:11. इस कारण एक दूसरे को शांति दो हाँ। और एक दूसरे की उन्नति का कारण बनो हाँ। जैसा कि तुम करते भी हो। हाँ, देखा कितना सुंदर बात है प्रियो। आणि बघा किती सुंदर गोष्ट आहे. एक आत्मिक जन दूसरे लोगों की आत्मिक उन्नति के प्रयास में रहेगा, आणि एक आत्मिक व्यक्ती दुसऱ्या आत्मिक व्यक्तीच्या उन्नती करता प्रयत्नशील ये राहील. भी मिलेगा तो और प्रभु यीशु मसीह को उनको देने में उत्साही रहेगा। आणि जेव्हा केव्हा भेटेल त्यावेळेला ख्रिस्ताला देण्याकरता तो उत्साही राहील आनंददा की बातों का दर्शन में बढ़ने के लिए उनको सहायता करेगा। आणि सार्वकालिक जीवनाच्या दर्शनामध्ये वाढण्याकरता त्याला सहाय्य करेल. प्रियो, आज हम आपस में मिलने के बाद में अरे उनसे मिला तो मेरा घबराहट बढ़ गया, वो ना मिलने से अच्छा था, ऐसा कोई बोलने वाला अवस्था बनाकर ना दे। आणि मग त्याला भेटल्यानंतर मला जास्त भीती वाटली अशा प्रकारची अवस्था होऊ देऊ नका. अरे कई लोग आपस में मिलता है तो आणि काही लोक आपसामध्ये भेटतात तर अरे वो तो शैतान था, वो आया, मेरा तो दिल में घबराहट बढ़ गया। आणि तो तर सैतान होता, तो आला, माझ्या मनामध्ये भीती वाढली. वो नहीं आने से अच्छा था, तो नसता आला तर चांगलं झालं असतं. पूरा दिमाग खा गया। आणि एकदम डोकं खराब केलं हमारा जो शांति था वो भी टूट गया। आणि जी काही शांती होती ती पण भंग झाली. प्रियो, एक आत्मिक जन किसी को मिलेगा तो ऐसा अवस्था कभी नहीं आएगा। आणि एक आत्मिक व्यक्ती भेटल्यानंतर त्याची अवस्था अशी होणार नाही. वो लोग जरूर गवाही देगा, आणि ते लोक निश्चितच साक्ष देतील. भला हुआ अब आ गया, आणि चांगलं झालं तुम्ही आले. मैं बहुत निराश में था, आणि मी खूप निराशेमध्ये मैं बहुत होतो. अशांति में था, आणि मी खूप अशांतीमध्ये और तो होतो. आपके द्वारा प्रभु ने मुझसे बात किया, आणि तुमच्याद्वारे प्रभू माझ्याशी मुझे बोलला. बहुत शांति मिला। मला खूप शांती भेटली. वो मुझे अच्छा निर्णय लेने के लिए प्रभु ने मुझे मौका दिया। आणि चांगला निर्णय घेण्याकरता प्रभूने मला ते सहाय्य केलं. वो खुश होकर के आपको गवाही देगा। आणि तो आनंदी होऊन साक्ष देईल. एक आत्मीय जन जहां पर भी जाएगा, आणि एक आत्मिक व्यक्ती जिथे कुठे जाईल प्रियो, उनको प्रभु में मानव बढ़ाने की प्रयास करेगा। आणि तो त्याला प्रभूमध्ये वाढवण्याकरता प्रयत्न वो करेल. कभी भी किसी को नीचे जाने नहीं देगा। आणि तो कोणाला खाली पाडण्याचा खेचण्याचा प्रयत्न नाही है ना? करणार. रोमियो उसका 15 अध्याय का दूसरा वचन, रोम त्याचा 15 अध्याय त्याचं दुसरं वचन. हमें से हर एक अपने पड़ोसी को उसकी भलाई के लिए प्रसन्न करे हाँ। कि उसकी उन्नति हो। देखा, हर एक लोग ये करना प्रियो, अपनी भाई लोगों को, अपनी पड़ोसियों को, उनको आत्मिक उन्नति के प्रयास में हमेशा चलना, ये एक सच्चा आत्मिक जन का अवस्था है। आणि आपले बंधुजन, नातेवाईक, आपले शेजारी आहेत, त्यांना आत्मिक जीवनामध्ये वाढवण्याकरता आपण नेहमी प्रयत्नशील राहायचं. प्रियो, एक बोझ होना चाहिए। आणि प्रेरणा एक ओझं असायला पाहिजे. मैंने कई बार मतलब कई ऐसा पास्टर लोग भी जो पहले हमारा पहचान में थे, वो लोग यात्रा में हमारे बीच में मेरे पास आते थे। आणि अगोदर जे पाळक माझ्या ओळखीचे होते प्रवासामध्ये माझ्या शेजारी आले. वो लोग थोड़ा आधा घंटा थोड़ा साथ बात करके जाएंगे सोच कर आता है, आणि मग त्यांना असं वाटतं की अर्धा तास त्यांच्याशी बोलून मग जाऊ. पर उनको जाने का दिल नहीं करता, आणि मग त्यांचं जायचं मन होत और वो नाही. जाने के टाइम पर गवाही देता है। आणि जात असताना ते अशी साक्ष और देतात. वो आया तो बहुत अच्छा हो गया, आणि तो आलो ते खूप चांगलं झालं. हमें यीशु मसीह मिल गया, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त भेटला बहुत आनंद के साथ। आणि खूप आनंदासह. Praise the Lord। Praise the Lord। प्रियो, कोई भी हमसे भेंट करेगा तो उन्हें मसीह मिलना चाहिए। आणि जे कोणी आपल्याला भेटतील त्यांना ख्रिस्त भेटायला पाहिजे. वापस उनको मिलने के लिए हम मौका बनाकर देना चाहिए। आणि पुन्हा आपण त्यांना भेटण्यासाठी संधी द्यायला पाहिजे. हमेशा दूसरे की आत्मिक उन्नति हमारा एक दर्शन होना चाहिए। आणि नेहमी इतर लोकांची आत्मिक उन्नती हे आपलं दर्शन राहायला पाहिजे. रोमियो 14 अध्याय उसका 19 वचन पढ़ो। रोम 14 अध्याय 19 वचन. इसलिए हम उन बातों में लगे रहे हाँ। जिनसे मेल मिलाप और एक दूसरे का सुधार हो। हाँ, देखा, सबके साथ मेल मिलाप और एक दूसरे का सुधार बोलेगा तो उनकी आत्मिक उन्नति। आणि मग प्रत्येकासोबत शांतीने राहा आणि त्याच्या आत्मिक उन्नतीसाठी प्रयत्नशील राहा. प्रियो, मंडली के सभी लोगों का प्रयास होना चाहिए। आणि मंडळीमध्ये प्रत्येकाचा हाच एक उद्देश राहिला पाहिजे. प्रभु ने मुझे मंडली में लगाए तो मला प्रभूने मंडळीमध्ये ठेवलंय तर मेरी द्वारा मंडली का आत्मिक उन्नति होना आणि चाहिए। माझ्याद्वारे मंडळीची आत्मिक उन्नती व्हायला पाहिजे. इतने लोगों को ऐसे दर्शन है। आमेन. प्रियो, ये जब वो बात हम पहला कुरिन्थी 14 अध्याय में पढ़ता है, उसका 12 वचन के आखिरी भाग में, पहिले करंथीकराचं पत्र 14 अध्याय त्याच्या 12 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये प्रयत्न करो की उन्नति से हाँ। कलीसिया की उन्नति हो। कलीसिया की उन्नति होना प्रियो। आणि मंडळीची आत्मिक उन्नती व्हायला पाहिजे. हरेक पवित्र लोगों के द्वारा मंडली बिल्कुल मसीह के रूप बनने में एक दूसरे प्रयास में लगा रहना चाहिए। आणि नेहमी प्रत्येक मंडळीमधला प्रत्येक व्यक्ती आत्मिक जीवनामध्ये वाढण्याकरता प्रत्येकाने खूप प्रयत्न करायला पाहिजे.
पाहिजे. कई लोग मंडली जीवन का अर्थ नहीं जानते आणि काही लोकांना मंडळी जीवनाचा अर्थ नाही समजला इसलिए मंडली जीवन को वो तुच्छ करता. आणि म्हणूनच काही लोक मंडळी जीवनाला तुच्छ करतात. ऐसे लोग दूसरे के लिए भी एक ठोकर बन जाता. असे लोक इतर लोकांकरता सुद्धा एक ठेच लागण्याचं कारण प्रियो, होता. प्रभु का मंडली मसीह के रूप बनना चाहिए. आणि ख्रिस्ताची मंडळी ख्रिस्ताचं रूप व्हायला पाहिजे. बहुत बातें बताने के लिए, लेकिन मैं इस बात को कंप्लीट करने के लिए थोड़ा तेजी से जा रहा हूँ. आणि सांगण्याकरता खूप काही आहे, पण हा विषय संपण्याकरता मी आता थोडस फास्ट जातो. और चारवा बात आणि चौथं प्रमाण, एक सच्चा आत्मिक जन सबको प्रेम करेगा. आणि खरा आत्मिक व्यक्ती सगळ्यांवर प्रेम करेल. क्योंकि प्रभु से जन्मा है वो आणि तो प्रभू पासून जन्मलेला और आहे आत्मा में चलता है. आणि तो आत्म्यामध्ये चालतो. आत्मा का फल आत्म्याचं फळ प्रेम, आनंद, शांती, धीरज, कृपा, भलाई, विश्वास, नम्रता, संयम. वेरी गुड. सब लोगों नहीं बोला तो भी बहुत लोग बोला. ओके, तो आत्मा का फल वो व्यक्ति में रहेगा. आणि आत्म्याचं फळ त्याच्यामध्ये राहील. आत्मा का फल है प्रेम. आणि आत्म्याचं फळ आहे प्रेम. पहले यूहन्ना 4 अध्याय का 16 वचन. पहिलं योहान 4 अध्याय 16 वचन. एक आत्मिक जन एक दूसरे को देखने के समय में वो एकदम मुंह काला करके नहीं देखेगा. भी आणि एक आत्मिक व्यक्ती दुसऱ्या आत्मिक व्यक्तीला ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला तो त्याचं तोंड वाकडं तिकडं करून नाही पाहणार. चाहे वो हमें कितना नुकसान दिया हो, आणि कदाचित त्याने आपलं कितीही नुकसान केलं असेल, निंदा किया हो, निंदा केली बदनाम असेल, किया होगा, बदनाम केली असेल, बहुत धोखा दिया हो, आणि खूप फसवलं असेल, लेकिन प्रभु एक आत्मिक जन कभी भी उनका स्वभाव बदल नहीं सकता. आणि एक आत्मिक व्यक्ती त्याचा स्वभाव कधी बदलणार नाही. प्रभु अपने स्वभाव नहीं बदल आणि सकता. प्रभू आपला स्वभाव नाही बदलणार. उसी प्रकार एक आत्मिक जन भी अपने स्वभाव नहीं बदल सकता. त्याप्रमाणे एक आत्मिक व्यक्तीही आपला स्वभाव नाही बदलणार. आचार का सवाल है. जो प्रेम परमेश्वर हमसे रखता है हाँ. उसको हम जान गए हाँ. और हमें उसका प्रयोजन है. हाँ. परमेश्वर प्रेम है हाँ. और जो प्रेम में बना रहता है जो प्रेम में बना रहता है, वो परमेश्वर में बना रहता है. ठीक है, प्रभु में बना रहने वाला एक व्यक्ति प्रेम में बना रहेगा. आणि प्रभू मध्ये स्थिर राहणारा व्यक्ती प्रेमामध्ये राहील. बोलने का अर्थ सांगायचं तात्पर्य, वो बोलेगा मैं प्रभु से प्रेम करता हूँ, मैं तो तेरे से नफरत करता हूँ, ऐसे नहीं बोलेगा. आणि मग तो असं नाही म्हणणार की मी प्रभूवर प्रेम करतो पण तुझा द्वेष करतो. है उसका 20 वचन पढ़ना. त्याचं 20 वचन वाचा. हाँ. यदि कोई कहे हाँ. मैं परमेश्वर से प्रेम रखता हूँ हाँ. और अपने भाई से बैर रखे हाँ. तो वह झूठा है. ओ देखा, वो झूठा है प्रियो, उसका भक्ति सच्चा नहीं. आणि तो खोटा आहे, त्याची भक्ती खरी नाही. आगे. क्योंकि जो अपने भाई से जिसे उसने देखा है हाँ. प्रेम नहीं रखता हाँ. तो वह परमेश्वर से भी हाँ. जिसे उसने नहीं देखा हाँ. प्रेम नहीं रख सकता. देखा, साफ बात है नकली. आणि एकदम स्पष्ट आहे. नकली बातों से एक प्रकार अपने आप को भक्त दिखाने के लिए कोशिश करना कितना झूठी बात है. आणि खोट्या गोष्टीच्या द्वारे मी भक्त आहे असं दाखवणं केवढी फसवेगिरी आहे. पहला पत्रोस 4:8. पहिले पेत्र 4 अध्याय 8 वचन. सबसे श्रेष्ठ बात यह है कि एक दूसरे से अधिक प्रेम रखो. देखा, एक आत्मिक जन हमेशा दूसरे से बढ़कर प्रेम करने के लिए वो कॉम्पिटिशन में रहेगा. आणि एक आत्मिक व्यक्ती दुसऱ्यापेक्षा जास्त प्रेम करण्याच्या तो त्या एक प्रयत्नामध्ये राहील, क्या बोलते हैं, स्पर्धेमध्ये राहील. कितना प्यार करता है. आणि किती प्रेम करता. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. छोटी कोई बातों पर मतलब अपन दुखी निराश होता है क्या. आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण दुःखी आणि नाराज होतो का. प्रेम करो, प्रेम करा प्रियांनो. है ना. और वो प्रेम का एक खूबी उसका पहला अध्याय का 22 वचन में लिखा है. आणि पहिला अध्याय त्याच्या 22 वचनामध्ये लिहिलंय. पहिले पेत्र पहिला अध्याय 22 वचन. अतः जब तुमने भाईचारे की निष्कपट प्रीति के निमित्त सत्य से मानने से अपने मनों को पवित्र किया है तो तन मन लगाकर अधिक प्रेम रखो. क्या करना प्रियो, तन मन लगा करके एक दूसरे को अधिक प्रेम करो. आणि परे काष्टेने तुम्ही एकमेकांवर प्रेम करा. प्रेज लॉर्ड. समझ में आ रहा है क्या. लक्षात येतंय का. एक आत्मिक जन एक आत्मिक व्यक्ती हमेशा नेहमी तन मन लगा करके दूसरे को प्रेम करे. आणि पराकाष्ठेने एकमेकांवर प्रेम करतील. है ना. उनका प्रेम में जब रोमियो 12 अध्याय उसका 9 वचन. रोम त्याचा 12 अध्याय त्याचं 9 वचन. प्रेम निष्कपट हो. वो कपड़ा का प्रेम नहीं, आणि कपटपणाचं प्रेम नाही, सच्चा प्रेम. खरं प्रेम. प्रेज लॉर्ड. मतलब का प्रेम नहीं, स्वार्थाचं प्रेम नाही, निष्कपट प्रेम. निष्कपट प्रेम. वेरी गुड. ऐसा होना चाहिए. असं प्रेम असायला पाहिजे. प्रियो, हम लोग कितना बड़ा प्रेम में आया, आणि आपल्या किती मोठ्या प्रेम मिळवलं उसका कोई नाप है. आणि त्याचे काय मोजमाप आहे. प्रभु क्या बोलता है, प्रभू काय म्हणतो, मैंने तुमसे इतना बड़ा प्रेम किया. आणि मी एवढं मोठं प्रेम तुमच्यावर केलं. आणि तू एवढंच प्रेम केलं. ऐसा होता है क्या. असं असतं का.
प्रभु हमें कितना बड़ा प्रेम दिया प्रेम, आणि प्रभूने आपल्याला किती मोठं प्रेम दिलं. वो प्रेम का कोई बयान कर सकता है क्या? आणि त्या प्रेमाचं वर्णन कोणी करू शकतं का? एक सच्चा आत्मिक जन ये सोचता है आणि एक खरा आत्मिक व्यक्ती अशा प्रकारे विचार करतो, मैं सबको प्रेम नहीं दे पाया, आणि मी सगळ्यांना प्रेम नाही देऊ शकलो. इसलिए वो क्या सोचता? आणि म्हणून तो काय विचार करतो? रोमियो 13 का रोम त्याचा 13 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये, एक बड़ा कर्जदार. आणि एक मोठा कर्जदार, क्या किस बात का कर्जदार? आणि कुठल्या गोष्टीचा तो ऋणी आहे. मैंने जितना प्रेम पाया वो बांट नहीं पाया. आणि जेवढं प्रेम मला मिळालं ते मी वाटू शकलो नाही. Praise the Lord. Praise the Lord. क्या बोलता है? तो काय म्हणतो? मैं प्रेम का कर्जदार है. आणि मी प्रेमाचा ऋणी आहे. हम किसका कर्जदार है? आणि आपण कोणाचे ऋणी आहोत? प्रेम देणे. प्रेम में, आणि प्रेमाचे, प्रेम देने में. आणि प्रेम वाटण्यामध्ये आपण एकमेकाचे ऋणी आहोत. कितने लोग समझता है? आमेन. Praise the Lord. आमेन. प्रियो हमें प्रेम देना है. फ्रेंड, आपण प्रेम द्यायचंय, बहुत बड़ा बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. एक आत्मिक जन दूसरे से बढ़ करके प्रेम करेगा. आणि एक आत्मिक व्यक्ती दुसऱ्यापेक्षा जास्त प्रेम करेल. तुरंत न्याय नहीं करना है. कोणाचा न्याय नका करू. मैं पीछे तुम्हें भी बोला मागील दिवसामध्ये सांगितलं. यूहन्ना 11 अध्याय का 3 से 5. योहान त्याचा 11 अध्याय 3 ते 5 वचन. प्रभू यीशु मार्था मरियम मरियम मार्था ने एक लेटर लिखा. आणि मरियम आणि मार्थाने एक पत्र लिहिलं. यीशु, हे येशू, आप जिसे प्रेम करते हैं, आणि तू ज्याच्यावर प्रेम करतो बीमार है, तो आजारी आहे, उसने आपको बुलाया, आणि त्याने तुला बोलवलंय, आपको मिलना चाहता है. आणि तो तुला भेटू इच्छितो. प्रेम करने वाला है तो फिर क्या करना चाहिए? आणि मग जर प्रेम करणार आहे तर त्याने काय करायला पाहिजे? प्रभु नहीं आया. आणि प्रभूने आला. क्या प्रेम है? हे काय प्रेम आहे? हम लोग तुरंत न्याय करेगा. लगेच आपण न्याय करतो. करता है ना? करतो ना. हम लोग है ना, वो प्रभु का स्थान ले लेते हैं. आणि प्रभूचं स्थान आपण घेतो. हम किसी का न्याय ना करें. आपण कोणाचा न्याय करू नये. प्रेज द लॉर्ड. आमेन. कितने लोग समझा? आमेन. क्योंकि जब मिला तो वो कपड़े नहीं किया ना, प्रभु अगर आप इधर ही होते तो हमारा भाई ये बीमारी बैठता भी नहीं, मरता भी नहीं, मर गया ना अभी क्या फायदा? और वो भी आशा टूट गया. 3 दिन नहीं 4 दिन हो गया. आणि मग प्रभू ज्या वेळेला आला त्या वेळेला मार्था मरियाने तक्रार केली ना, हे प्रभू तू जर इथं असता तर मग आमचा भाऊ कधी मेला नसता. आणि एवढंच नाहीये तर सगळी आशा आता नष्ट झाली, कारण मरून आता 4 दिवस झाले. क्योंकि यहूदी लोगों का एक विश्वास है, मरने के बाद 3 दिन तक उनकी आत्मा उनकी चारपाई के चारों तरफ घूमते रहते. कारण यहूदी लोकांचा हा विश्वास आहे की एक मनुष्य मेल्यानंतर 3 दिवस त्याचा आत्मा जो आहे तो इथं त्याच्या आसपास भटकत राहतो. मानो उस दिन के अंदर भी आ गया तो आत्मा को पकड़ करके अंदर दे सकता. आणि मग 3 दिवसाच्या आतमध्ये जरी आला तर तो आत्मा पकडून त्याच्या शरीरामध्ये अभी टाकतो. वो भी समय पार हो गया. आणि ती सुद्धा वेळ गेली. अभी क्या प्यार? आणि हे काय प्रेम? प्यार करता है, प्यार करता है, क्या प्यार करता है? आणि असं कसं काय प्रेम करता? कई लोग ऐसा दिल में सोचता है ना, आणि काही लोक अशा प्रकारे मनामध्ये विचार करताना, न्याय मत कर. आणि तुम्ही न्याय करू नका. प्रेज द लॉर्ड. अपने जीवन को पर को प्रिय. आणि आपण आपलं जीवन पाहतो. प्रभु ने मुझे इतना बड़ा प्यार दिया. आणि प्रभूने एवढं मोठं प्रेम मला दिलं. मैं प्रभु से प्यार करता है. आणि मी प्रभूवर प्रेम करतो का? मैं एक दूसरे से प्यार करता आणि है. मी एकमेकांवर प्रेम करतो का? प्रियो, प्यार नहीं है तो वहां पर प्रभु नहीं है. आणि जिथं प्रेम नाही तिथं प्रभू नाही. प्रेज द लॉर्ड. आमेन. मसीह लोगों का एक ही चिन्ह है प्रियो. आणि ख्रिस्ती लोकांचं एकच चिन्ह आहे, वो नाम से नहीं, आणि तो नावाने नाही, वो सूली डाल करके गले में डालकर चलने से नहीं. आणि तो क्रॉस गळ्यामध्ये टाकून नाही. एक ही बात है. एकच गोष्ट आहे. यूहन्ना 13:35. योहान त्याचा 13 अध्याय त्याचं 35 तुम वचन. जब आपस में प्रेम करता है, आणि ज्या वेळेला तुम्ही आपसामध्ये प्रेम करता, दुनिया जानेगा जगाला समजेल तू मेरा चेला है, तू माझा शिष्य आहे, तू मेरा संतान है, आणि तू माझा पुत्र आहे, तू मेरा घर का है. आणि तू माझ्या घराचा आहे. Praise the Lord. Praise the Lord. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. इसलिए एक आत्मिक जन क्या करेगा? आणि म्हणून एक आत्मिक व्यक्ती काय करेल? प्रेम करेगा. प्रेम करेल. ओके. 5वीं बात, 5वी गोष्ट, हालेलुया. एक सच्चा आत्मिक जन आणि एक खरा आत्मिक व्यक्ती हमेशा दूसरे को क्षमा करेगा. आणि नेहमी दुसऱ्याला क्षमा करेल. एफेसियों 4 अध्याय का 31-32. आणि इफिस त्याचा 4 अध्याय 31 आणि 32 सब वचन. प्रकार की कड़वाहट हाँ। और प्रकोप और क्रोध और कलह और निंदा और सब बैरभाव समय तुम एक दूसरे की हो गया. सब बैरभाव समय तुम से दूर किए जाए, हाँ। एक दूसरे पर कृपालु और करुणामय हो, हाँ। और जैसे परमेश्वर ने मसीह में हाँ। तुम्हारे अपराध क्षमा किए, हाँ। वैसे ही तुम भी एक दूसरे के अपराध क्षमा करो. हाँ, सुना सबको मिला. प्रियो, एक दूसरे के प्रति प्रेम के अलावा कुछ भी बात दिल में नहीं रखेगा. आणि एकमेका संबंधाने प्रेमा व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट ठेवणार नाही. बोलने का अर्थ, जिन अपराध भी हुआ तो उनको दिल से क्षमा करेगा. आणि मग एखादा जर चुकला तर तो मनापासून क्षमा करेल. कैसे क्षमा करेगा? आणि
तो कशी क्षमा करेल? प्रभु यीशु मसीह ने हमारा जैसा क्षमा दिया वैसा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ज्याप्रमाणे आपल्या अपराधांची क्षमा केली त्याप्रमाणे आपण इतर लोकांना क्षमा करू. आत्मिक व्यक्तीचं हे जे 5वं चिन्ह आहे की तो दुसऱ्यांना क्षमा करेल. है ना, कोलोसियम 3:13 पढ़ना. कलसीकराचं पत्र 3 अध्याय 13 वचन. और यदि किसी को किसी पर दोष देने का कोई कारण हो हाँ. तो एक दूसरे की सह लो हाँ. और एक दूसरे के अपराध क्षमा करो. हाँ. जैसे प्रभु जैसा, देखो प्रयोग बहुत बड़ी बात है. जैसा प्रभु ने तुम्हारे अपराध क्षमा किए हाँ. वैसे तुम भी करो. वैसे तुम भी करना है प्रयोग. पिता ने मसीह में होकर के हमें जो क्षमा दिया वो कभी भूलना नहीं. आणि पित्याने ख्रिस्तामध्ये राहून आपल्याला जी क्षमा दिली ती कधी विसरू नका. है ना, उसका एक बहुत बड़ा एक दृष्टांत मत्ती 18 अध्याय में यीशु मसीह कहता है. आणि त्याचा एक मोठा दृष्टांत मत्ते 18 अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितला. 21 से 35 तक वचनों में वो बात को हमें मिलता है. आणि त्याचे 21 ते 35 वचनामध्ये त्या गोष्टी आपल्याला वाचायला मैं वो मिळतात. सारे बात पढ़ाने नहीं जा रहा हूँ, आणि त्या सगळ्या गोष्टी आता वाचायला नाही सांगत. लेकिन उसका 35 वचन पढ़ रहा. आणि त्याचं 35 वचन वाचा. हाँ. इसी प्रकार यदि तुम में से हाँ. हर एक अपने भाई को मन से क्षमा न करेगा हाँ. तो मेरा पिता जो स्वर्ग में है हाँ. तुमसे भी वैसा ही करेगा. हाँ प्रियोम, हम एक सच्चा आत्मिक जन कभी भी दूसरे को क्षमा करते बिना एक आत्मिक जीवन या एक विजयी जीवन कभी नहीं बिता पाएगा. प्रिय, आणि एक खरा आत्मिक व्यक्ती इतर लोकांना क्षमा केल्याखेरीज तो एक आत्मिक जीवन नाही जगू शकणार. आज आपका दिल में किसी के प्रति कोई नफरत कड़वाहट है, आज तुमच्या मनामध्ये कोणा संबंधाने द्वेष आहे का, किसी तिरस्कार आहे प्रकार का का, भी आप देखो प्रिय, आणि कुठल्याही प्रकारचा असू द्या, आप एक आत्मिक जन नहीं. आणि तुम्ही एक आत्मिक व्यक्ती नाही. दूसरी, आप एक विजयी जीवन बिताने वाले व्यक्ति नहीं है. आणि दुसरं म्हणजे तुम्ही एक विजयी जीवन जगणारे व्यक्ती और नाही. तीसरी बात, आपको किसी प्रकार प्रभु से क्षमा भी नहीं मिलेगा. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला प्रभू पासून क्षमा मिळणार आपका नाही. सहारा प्रार्थना व्यर्थ है. तुमची सगळी प्रार्थना व्यर्थ होईल. आप 2 घंटा प्रार्थना करता है, बोलते हैं, लेकिन आपके अंदर कैसा है? आणि तुम्ही म्हणता की 2 तास मी प्रार्थना करते, पण तुमचं मन कसं आहे? आपका ऐसे कहने का कोई मूल्य नहीं प्रिय, आणि तुम्ही असं बोलण्याचं काही महत्व नाही, क्योंकि प्रभु नहीं सुनता. कारण प्रभू ती प्रार्थना नाही ऐकत. आप समय व्यर्थ कर रहे हो, एक झूठा तसल्ली कर रहे हैं. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय आणि एक गैरसमज करत आहात. आपको प्रार्थना करने के बाद में भी आपको सच में आत्मा में आनंद नहीं मिला ना. आणि प्रार्थना केल्यानंतरही तुम्हाला आत्म्यामध्ये आनंद नाही भेटला ना. आप कितना आनंदित होना चाहिए था. तुम्ही किती आनंदी राहायला पाहिजे होतं. प्रभु का काम करने के बाद में आप आनंदित होगा. आणि प्रभूचं काम केल्यानंतर तुम्ही आनंदी व्हाल. मैं पीछे दिन में भी बताया, मागील दिवसामध्ये मी सांगितलं. आज आप इस वक्त में भी आनंदित है क्या? आणि आज ह्या वेळेला सुद्धा तुम्ही आनंदी आहात का? आप प्रभु की उपस्थिति में बैठा है, आणि तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये बस, तभी भी आपके चेहरे में आनंद नहीं. आणि तरी तुमच्या चेहऱ्यावर आनंद नाही. आप आनंदित नहीं. आणि तुम्ही आनंदी नाही. क्यों नहीं? का नाही? क्योंकि प्रभु आप में आनंदित नहीं. कारण प्रभू तुमच्यामध्ये आनंदी नाही. प्रियो, आप प्रभु के जीवन की मार्ग में है, उस अक्रा मार्ग में है, वहां पर आप हमेशा आनंद नहीं रहेगा. आणि तुम्ही प्रभूच्या त्या जीवनाच्या त्या संकुचित मार्गामध्ये आहे आणि तुम्ही नेहमी तिथे आनंदीच राहाल. एक एग्जाम्पल मैं आपको बताता हूँ. एक उदाहरण देतो. मैं कल भी बताया था. कालही सांगितलं. और आप 2 लोगों को सुसमाचार सुनाओ, आणि तुम्ही 2 लोकांना सुवार्ता सांगा, और आप सोचो उसमें से अगर एक ने प्रभु को ग्रहण भी किया, आणि तुम्ही विचार करा त्यापैकी एकाने प्रभूचा स्वीकारही केला, तो क्या हुआ? काय झालं? आपका मन में क्या होगा? तुमच्या मनामध्ये काय होईल? आप इतना आनंदित रहेगा, आपको आनंद मनाओ करके बोलने की जरूरत नहीं. आप आनंद से उड़ी मारेगा. आणि मग तुम्ही एवढे आनंदी राहाल की तुम्हाला आनंद करा असं सांगण्याची गरजच नाही. आनंदाने तुम्ही उड्या माराल. आपकी बातों में भी एक सामर्थ्य रहेगा. आणि तुमच्या बोलण्यातही एक सामर्थ्य राहील. क्योंकि मान में कारण क्या है? आणि माहिती आहे कारण काय आहे? क्योंकि आपने प्रभु का महिमा किया. कारण तुम्ही देवाचा गौरव करा. प्रभु आप में आनंदित है. आणि प्रभू तुमच्यामध्ये आनंदी. प्रभु आप में आनंदित होने के कारण आप भी आनंद है. आणि प्रभू तुमच्यामध्ये आनंदी असल्या कारणाने तुम्ही आनंदी आहात. आपको गुस्सा आया, तुम्हाला राग आला, किसी को श्राप दिया, आणि कोणाला श्राप दिला, किसी को गलती से 2 गाली भी दिया, आणि कोणाला त्याच्या चुकीबद्दल शिव्या पण दिल्या. आपके दिल में आनंद है? तुमच्या मनामध्ये आनंद आहे का? आपके अंदर शांति है? आणि तुमच्यामध्ये शांती आहे का? क्यों नहीं? का नाही? क्योंकि आपने जो किया उसमें प्रभु आनंदित नहीं. आणि तुम्ही जे केलं त्याच्यामध्ये प्रभू आनंदी नाही. वो कहां पर इफेक्ट होता? आणि मग त्याचा परिणाम कुठे होतो? आपके दिल में, दिल से चेहरे में. आणि तुमच्या हृदयामध्ये आणि तुमच्या चेहऱ्यावर. सच्ची बात है ना? खरं आहे ना? सामान्य रीति में समझने वाला रूट में आपको समझा रहा. आणि सर्वसाधारण आपण समजू शकतो अशा भाषेमध्ये सांगत आहे. अभी भी नहीं समझेगा तो अभी कैसे समझाऊं? आणि अजूनही समजलं नाही तर मग अजून वेगळ्या प्रकारे कसं समजून सांगू? तभी प्रभु अगर आप में आनंदित है तो आप अभी यहाँ पर भी आनंद के साथ बैठे. आणि प्रभू तुमच्यामध्ये जर आनंदी आहे तर आता या ठिकाणी सुद्धा तुम्ही आनंदामध्ये राहा. इसके बाद आप दिल में परखो, आणि तुम्ही आपलं हृदय पारखा. मेरे जीवन में हर किसी के प्रति कोई नफरत, कड़वाहट या क्षमा नहीं दिया हुआ
किसी के प्रति कोई ऐसी अवस्था है तो आज मैं पूरा दिल से प्रभु क्षमा करता हूं करके प्रभु को बोल करके क्षमा करो प्रियो और उस पर विजय पाओ, तभी आप एक आत्मिक जन बन पाए. आणि मी माझ्या हृदयामध्ये माझ्या जीवनामध्ये अजूनही कोणाला क्षमा दिलेली नाही, तर आता या वेळेला की त्याला क्षमा द्या आणि त्याच्यावर विजय प्राप्त करा आणि मग प्रभूपासूनही क्षमा प्राप्त करा. एक बात आपको बताता हूं, आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू, मुझे बहुत बात इधर उधर से सुनने में आता है आणि खूप काही मला इकडून तिकडून ऐकायला येतं, परंतु मैं वो ऐसे बातों को उधरी हवा में उड़ाता हूं. आणि मग मी त्या गोष्टी तिथंच सोडून देतो मेरे अंदर जगह नहीं देता, आणि मी आतमध्ये शिरायला जागा क्योंकि देतो. जगह दिया तो फिर मेरे आत्मिक जीवन में मेरे को छूट लेगा. आणि मग जर जागा दिली तर माझ्या आत्मिक जीवनामध्ये मला ठेच मैं फिर लागेल एक आत्मिक जीवन नहीं बिता पाएगा. आणि मी एक आत्मिक जीवन नाही जगू शकणार. बात समझ में आया? लक्षात आलं? प्रियो, अगर आप किसी के प्रति नफरत कड़वाहट रहेगा तो वो जिसके ऊपर आप कड़वाहट रह रहे हो वो व्यक्ति को कुछ नहीं होता, पर तो आपका जीवन में गिरावट आएगा. आणि जर तुम्ही आपल्या मनामध्ये कोणा संबंधाने कटुपणा द्वेष मत्सर ठेवतं तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही नुकसान होणार नाही, तर नुकसान तुमचं होईल. आमेन, लोगों को समझा? आमेन, समझ में आ रहा है क्या? आमेन. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. ओके, छठवीं बात, 6वी गोष्ट, 6वं प्रमाणपत्र, एक मनुष्य आत्मिक आहे याचं. एक आत्मिक जन का एक और एक खूबी क्या है ना, वो दूसरे को सम्मान करेगा. आणि एक आत्मिक व्यक्तीचं अजून एक वैशिष्ट्य, तो इतर लोकांचा आदर करेल. वो कितना छोटा व्यक्ति क्यों ना हो, तो कितीही लहान असू द्या. छोटा व्यक्ति की मैंने किसी भी तरफ से देखो, वो मानव ज्ञान में छोटा होगा, धन में छोटा होगा, साइज में छोटा होगा, ऐसे कई बात होता है ना, घर में छोटा होगा, ऐसा छोटा व्यक्ति का भी आदर करेगा. आणि मग तो लहान म्हणजे कुठल्याही गोष्टीत राहू द्या, तो बुद्धीने कमी असेल, आर्थिक अवस्थेमध्ये कमी असेल, तो दिसण्यामध्ये कमी असेल किंवा वयाने कमी असेल, कुठल्याही गोष्टीत तो कमी असू द्या तरी तुम्ही त्याचा आदर करायचा. रोमियो 12 अध्याय के 10 वचन. रोम त्याचं 12 अध्याय त्याचं 10 वचन. भाईचारे के प्रेम से एक दूसरे से स्नेह रखो, परस्पर आदर करने में एक दूसरे से बढ़ चलो. परस्पर आदर करने में एक दूसरे से बढ़ चलो. एकमेकाचा आदर करण्यामध्ये अधिक जास्त तुम्ही उत्साही राहा. प्रियो, हम एक दूसरे को आदर करने में बढ़ चलना है. फ्रेंड, एकमेकाचा आदर करण्यामध्ये आपण वाढायचंय. हम दूसरे की आदर कैसे करता है? आणि दुसऱ्याचा आदर आपण कसं करतो. कई लोग सिंहासन में बैठा है तो उधर से हिलेगा नहीं, दूसरे आके मिलेगा तभी वो मिलेगा, नहीं तो मिलेगा ही नहीं. आणि कोणी खुर्चीवर बसलाय तर ते तिथून हलणार नाहीये, दुसरा येऊन जर त्याला भेटला तरच तो त्याला भेटेल, नाही तर नाही भेटणार. वो बड़ा छोटा होने के लिए तैयार नहीं. तुमची मोठेकी जो आहे ती कमी करायला लोक तयार कई नाही. लोग गरीब लोगों के झोपड़ीपट्टी में विजिटिंग नहीं करेगा, आणि काही लोक गरीब लोकांच्या झोपडपट्टीमध्ये जाऊन त्यांना भेटणार नाही, क्योंकि वो बड़ा है, कारण तो मोठा आहे. उधर सिर झुकाना पड़ता है. आणि तिथं आतमध्ये शिरण्याकरता डोकं खाली घ्यावं लागतं. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, एक बात जानना, आणि पिढ्यांनो एक गोष्ट जाणा, वो एक आत्मिक जन है तो आणि एक आत्मिक व्यक्ती आहे तर, हर अवस्था में दूसरे को अधिक सम्मान करने के लिए तैयार रहेगा. आणि प्रत्येक अवस्थेमध्ये दुसऱ्यांचा सन्मान करण्याकरता तो तैयार राहील. वही रोमियो 13 का 7 वचन पढ़ना. रोम त्याचं 13 अध्याय त्याचं 7 वचन. जिससे हर एक का हक चुकाया करो. हाँ. जिससे कर चाहिए हाँ. उसे कर दो. हाँ. जिससे महसूल चाहिए हाँ. उसे महसूल दो. हाँ. जिससे डरना चाहिए हाँ. उसे डरो. हाँ. जिसका आदर करना चाहिए हाँ. उसका आदर करो. देखा, यहाँ पर बहुत डिटेल से वो बात बताया था. आणि या ठिकाणी खूप विस्तार रीतीने या सांगितलेलं आहे. प्रियो, ये एक एक बात हमारे जीवन में लाना है, क्योंकि एक आत्मिक जन का कर्तव्य है. आणि एक एक गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये आणायचंय, कारण ते आत्मिक व्यक्तीचं कर्तव्य आहे. जब हमारे यीशु मसीह दुनिया में था, आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होते, उस समय में कुछ सवाल आया, जवाब आया. उस समय में कर देता है क्या, एक सवाल आया. आणि मग त्या वेळेला काही प्रश्न आले की कर देणं योग्य आहे का नाही. तब यीशु मसीह ने क्या किया त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने काय है म्हटलं. ना? मत्ती की सुसमाचार उसका 17 अध्याय का 24-25. मत्ते त्याचा 17 अध्याय 24 आणि 25 वचन. तब वे कफरनहूम में पहुंचे हाँ। तो मंदिर का कर लेने वालों ने पतरस के पास आकर पूछा, हाँ। क्या तुम्हारा गुरु मंदिर का कर नहीं देता? हाँ। उसने कहा, हाँ देता है. हाँ। जब वह घर में आया हाँ। तो यीशु ने उसे उसके पूछने से पहले ही उसने कहा, ए शमौन, तू क्या सोचता है? हाँ। पृथ्वी के राजा महसूलिया कर किनसे लेते हैं? हाँ। अपने पुत्रों से या परायों से? हाँ। पतरस ने उसे कहा, परायों से. हाँ। यीशु ने उसे कहा, तो पुत्र बच गए. हाँ। तो भी इसलिए कि हम उन्हें ठोकर न खिलाए, हाँ। तू झील के किनारे जाकर बंसी डाल. हाँ। जो मछली पहले निकले हाँ। उसे ले, उसका मुंह खोलने पर तुझे एक सिक्का मिलेगा. हाँ। उसी को लेकर मेरे और अपने बदले उन्हें दे देना. हाँ, देखा, मतलब बोलने का मतलब अपनी जो भी जिम्मेवारी है प्रियो, वो भी मैं बड़ा बोल करके निभाने में पीछे नहीं हटता. आणि मग आपली जी काही जबाबदारी आहे, मी मोठा आहे असं बोलून तिला त्यापासून मागे जाऊ नका. पर वो क्या जरूरत है?
आणि प्रभूला काय गरज आहे, लेकिन प्रभु ने दिया आणि प्रभूने दिलं है ना। वहां पर प्रभु आगे एक बात बोलता है जो परीक्षा को जीतने के लिए 22 का 21 मत्ते त्याचा 22 अध्याय त्याचं 21 वचन। उन्होंने उससे कहा हाँ। कैसर का। तब उसने उसे कहा जो कैसर का है वो कैसर को। हाँ, कैसर का कैसर को दिला देना, आणि जे कैसराचं आहे ते कैसराला द्या, और जो परमेश्वर का है हाँ। वो परमेश्वर को दो। कितना बड़ी बात है ना। आणि किती मोठी गोष्ट आहे बोलने का मतलब सांगायचं तात्पर्य। हमें दूसरे को सम्मान करने में कभी भी पीछे नहीं हटना आणि चाहिए, दुसऱ्याचा आदर करण्यामध्ये आपण कधीही मागे जाऊ नये। है ना। पहला पत्रुस 2 अध्याय का 17 वचन। पहिले पेत्र 2 अध्याय 17 वचन। सबका आदर करो, हाँ। भाइयों से प्रेम रखो, परमेश्वर से डरो, राजा का सम्मान करो। देखा, सबका आदर करना चाहिए। आणि प्रत्येकाचा आदर करा। कई बार कई लोगों का स्वभाव थोड़ा मेरे को थोड़ा दुख देता है, आणि काही लोकांचा स्वभाव मला थोडंसं दुःख देतं, वो थोड़ा सा बड़ा है तो आणि तो थोडासा मोठा आहे हो तर, सकता है वो अमीर होगा, आणि होऊ शकतो तो श्रीमंत असेल, नहीं तो पढ़ा लिखा होगा, आणि नाही तर त्याचं शिक्षण चांगलं झालं असेल, नहीं तो उसका कलर थोड़ा सा उससे भी बेहतर होगा। आणि होऊ शकतो तो गोरा असेल, हाँ, वो दूसरे को क्या बोलता है, तो दुसऱ्यांना काय म्हणतो, तू 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 म्हणून हाक मारतो। ये मराठी लोगों का स्वभाव में बोलता है, ऐसा बोलना ऐसा नहीं डालना। मसीह में आ गया तो आप मराठी भी नहीं रहना, आप शुद्ध करेगा। आणि मग ते लोक काय म्हणतात की मराठी लोक असेच बोलतात, आणि तुम्ही ख्रिस्तामध्ये आले तर तुम्ही अशा प्रकारे मराठी राहू नका, तर आत्मिक व्हा, ख्रिस्ताचे व्हा। आपको समझ में आ रहा है? तुमच्या लक्षात येत आहे का? कुछ लोग ऐसा बोलता है, आणि काही लोक असे बोलतात। ऐसा एक मराठी लोगों का एक मतलब भाषा शैली है, बोलता है नॉर्मली काय होतं, मी बताता हूं हिंदी में। मराठी लोकांना असं वाटतं की ज्या वेळेला आपण आदराने बोलतो, आपण पहिले तू म्हणतो आणि आदराने तुम तुम म्हणतात। ऍक्च्युअली तुम जे आहे हिंदीमध्ये तू होतं, आप जे आहे ते आदराने होतं। म्हणून आपण महाराष्ट्रीयन लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की ज्या वेळेला आपण त्याला तुम म्हणतो तर ते आदराने नाही राहत, तर ते तू राहतं, म्हणजे आपण एकेरी भाषेत बोलतो। पण ज्या वेळेला आपण समोरच्याला आप म्हणतो तर ते अपन आदराने बोलतो। एक्चुअली बहुत लोगों को ये पता नहीं है। हाँ, देखो अभी आप समझ गए ना, अभी मैं ज्यादा बोलने की जरूरत नहीं आप सबको समझ में आ गया। प्रियो, हमेशा है ना, आप कभी भी देखना मेरे साथ कोई छोटा बच्चा भी आप कैसा है, मैं योनान को तक आप बोलता है वो मैं क्या बोला वो समझता ही नहीं, लेकिन मैं तभी भी उसको आप बोलता है। आणि ज्या वेळेला आपण दुसऱ्याशी बोलतो त्यावेळेला तो कितीही लहान असो त्याला तुम्ही तुम्ही म्हणून आपण आदराने बोलायचंय। ज्या वेळेला जोनन आहे त्याच्याशी बोलताना मी त्याला आप म्हणून म्हणजे तुम्ही म्हणून त्याला संबोधित करतो, त्याला काही समजत नाही तरी सुद्धा मी त्याला तेवढा आदर देतो। लेकिन हमारा आप लोग समझ गए हैं, अभी ज्यादा उसके बारे में नहीं बोलेंगे। आणि तुम्ही समजले, अजून जास्त विस्तार करण्याची मतलब गरज एक नाही। आत्मिक जन हमेशा बोली में भी सम्मान करके आदर करके बोलेगा, बाद में बोलने का अर्थ वो है। आणि मग आत्मिक व्यक्ती दुसऱ्याशी बोलताना त्याला आदर देऊन बोलेल। और आखिरी बात बोलकर जल्दी खत्म करेगा। आणि 7वी गोष्ट, एक व्यक्ती आत्मिक असण्याचं प्रमाण, तो प्रियो वो हमेशा एकता बनाए रहेगा, या ऐक्यता, यूनिटी, आणि तो ऐक्यता टिकून ठेवेल। बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। हमारे जीवन में मतलब मंडली जीवन में या पारिवारिक जीवन में एकता को तोड़ने नहीं देना। आणि मंडळी जीवनामध्ये ऐक्यता आहे ती तोडायची नाहीये। एफिसियों उसका 4 अध्याय 1 से 3। इफिसकाराचं पत्र 4 अध्याय 1 ते 3 वचन। इसलिए मैं जो प्रभु में बंदी हूँ तुमसे विनती करता हूँ कि जिस बुलाहट से तुम बुलाए गए थे उसके योग्य चाल चलो, अर्थात सारी दीनता और नम्रता सहित और धीरज धरकर प्रेम से एक दूसरे की सह लो और मेल के बंधन में आत्मा की एकता रखने का यत्न करो। हाँ, मतलब आप हमेशा मेल मिलाप में जीवन बिताना, एक बन करके रहना। आणि तुम्ही ऐक्यतेमध्ये जीवन जगा, एकतेमध्ये जीवन राहा। आपको मालूम है जब इस्करियोत यहूदा प्रभु यीशु मसीह को पकड़वाने के लिए जब आता है, आणि इस्करियोत यहूदा प्रभु येशू ख्रिस्ताला पकडण्याकरता ज्या वेळेला येतो, जब लूका 22 अध्याय का 48 वचन में हम पढ़ता है, लूक त्याचा 22 अध्याय त्याच्या 48 वचनामध्ये आपण ज्या वेळेला वाचतो, प्रभु उसको नाम लिया, हे यहूदा, आणि प्रभूने त्याचं नाव घेतलं, हे यहूदा। परंतु मत्ती 26 अध्याय का 50 वचन में लिखा है, मत्ते 26 अध्याय त्याच्या 50 वचनामध्ये लिहिलंय, हे मेरा मित्र। आणि हे माझा मित्रा। क्या बोलता है? हे काय मित्र. म्हटलंय? हाँ, हे मित्र। हे मित्र। मतलब प्रभु यीशु मसीह मतलब किस प्रकार उनको मतलब दुख देने वाला बात भी नहीं कहा।
आणि त्याला दुःख देणारी त्याला हिनवणारी गोष्ट नाही बोलला. कैसे बात करता है? आणि मग प्रभू कसं बोलला? प्रभु यीशु मसीह को मालूम है मुझे पकड़वा रहा है, आणि प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती आहे की हा मला पकडून देणार और आहे. हमें कोई ऐसा धोखा दे रहा है तो हम क्या बोलेगा? आणि असं आपल्याला जर कोणी फसवते तर आपण काय म्हणणार? हे धोखादार. आणि हे धोके और देणारा. बाकी क्या क्या बोलेगा अभी उस समय में उसके अवसर के अनुसार है. आणि मग त्या परिस्थितीनुसार आहे अजून काय काय बोलेल. कई लोगों को अच्छा भाषा आता है, काही लोकांना खूप चांगल्या भाषा येते, वो उसमें बोलेगा, तो त्याच्यात बोलेल. लेकिन आत्मिक जन ऐसे नहीं कहेगा. आत्मिक व्यक्ती असं नाही बोलणार. है ना? देखो अभी पत्रोस के जीवन में पत्रोस और बाकी चले लोग, आणि पेत्र आणि इतर शिष्य, और जब यूहन्ना का सुसमाचार 21 अध्याय उसका 2 से 17 तक का वचनों में योहान 21 अध्याय 2 ते 17 प्रभु ने वचनामध्ये उनके साथ कैसे व्यवहार किया. आणि प्रभूने त्यांच्या सोबत कसा व्यवहार है केला. ना? तीसरा वचन में हम पढ़ता है कि पत्रोस वॉलंटियरली बाकी लोगों को भी भागा करके लेकर गया. आणि त्याच्या तिसऱ्या वचनामध्ये आपण पाहतो की पेत्राने काय केलं, इतर लोकांना सुद्धा भडकवलं आणि मासे पकडायला घेऊन गेला. देखिए पण प्रभु यीशु मसीह उनके साथ व्यवहार करता है. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याशी व्यवहार करतो, बोलतो त्यावेळेला कैसा है प्रियो? ते कसं आहे. बच्चों, हे मुलांनो, देखा क्या प्यार है प्रियो. आणि बघा काय प्रेम आहे. ब्रेकफास्ट करो, आणि या नाश्ता करा. आप लोग थके हैं ना, आणि तुम्ही थकले ना, आराम करो ना. आराम करा. ऐसा Praise the Lord. फिर प्रभु बोलते हैं पत्रोस इससे बढ़कर के मुझे प्यार करते हैं क्या? आणि मग त्यावेळेला प्रभू त्याला विचारतो, या सगळ्यांपेक्षा जास्त तू माझ्यावर प्रेम करतो का? प्रियो, कभी भी है ना हमारा जब कुछ ऐसी अवस्था आता है तो हमारा प्रतिकरण कैसे रहेगा? आणि मग ज्या वेळेला अशा प्रकारची परिस्थिती आपल्या समोर येते त्यावेळेला त्याच्या संबंधाने आपली प्रतिक्रिया कशी राहते. कुछ प्रतिकूलों में, आणि कुठल्या प्रकारच्या विभिन्न अशा परिस्थितीमध्ये ऐसे समय में हम किस प्रकार का मतलब व्यवहार करता है. आणि आपण त्यावेळेला कशा प्रकारे प्रतिक्रिया देतो. है ना? हमारे यीशु मसीह की स्वभाव हम समझता है क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव आपल्याला समजतो का? है ना? एक वचन पड़ेगा, पहला पत्रोस पहला दूसरा अध्याय का 23 वचन. पहिले पेत्र 2 अध्याय 23 वचन. या. वह गाली सुनकर गाली नहीं देता था, हाँ. और दुख उठाकर किसी को धमकी नहीं देता था, हाँ. पर अपने आप को सच्चे न्याय के हाथ में सौंपता था. हाँ प्रियो, हमारे जीवन में हमारा प्रतिकूल अवस्था में हम कैसा उनके साथ प्रतिकरण करता है, ये उसके लिए भी यीशु मसीह हमारे लिए आदर्श है. आणि एखादा व्यक्ती आपल्या सोबत जर दुर्व्यवहार करतो त्यावेळेला आपण त्याच्याशी कशा प्रकारे प्रतिक्रिया करतो त्याच्या करता सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या करता एक आदर्श आहे. एक बात मैं आपको कहना चाहता हूँ, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू. जैसे अभी हमने एफेसियों 4 अध्याय के 1 से 3 तक पढ़ा, वो भाग में पौलुस क्या चाहता? आणि इफिसकाराचं पत्र 4 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये प्रेषित पौलाला काय सांगायचंय? तुम प्रेम में, तुम्ही प्रेमामध्ये, नम्रता में नम्रपणामध्ये और धीरज में आणि धीरामध्ये एकता बनाए रखने के लिए कोशिश करना. ऐक्यता टिकवण्याकरता प्रयत्न करा. किसी प्रकार भी भिन्नता फूट आने नहीं देना. आणि कुठल्याही प्रकारे भिन्नता येऊ देऊ नका. आपको मालूम है उसकी 4 से 6 तक के वचन में 7 बार बोलता है हम एक है, एक है, एक है, हम एक है. आणि त्याच्या 4 ते 6 वचनामध्ये प्रेषित पौल 7 वेळा असं म्हणतो की आपण एक आहो, एक आहो, एक आहो. हमारे एक ही आशा है, आपली आशा एक आहे, हमारे एक ही विश्वास है, आपला विश्वास एक आहे, हमारे एक ही प्रभु है, आणि आपला प्रभू एक आहे, हमारा आत्मा एक है, आपला आत्मा एक आहे, है ना? हमारा पिता एक है, आपला पिता एक आहे. हमारा सभी बातों में हम एक है. आणि सर्व गोष्टीमध्ये आपण एक आहो. फिर किस बात में बोलते? आणि मग फरक कुठे? प्रेस प्रभु के लोगों में कभी भी फूट नहीं आना. आणि प्रभूच्या लोकांमध्ये कधीही फूट येऊ देऊ नका. एक आत्मिक जन कभी भी मंडली में जरा सा भी फूट आने के लिए कारण नहीं बनता. आणि एक आत्मिक व्यक्ती मंडळीमध्ये कुठल्याही प्रकारे फूट येण्याचं कारण होतं नाही. और कोई व्यक्ति फूट डालता है तो आणि कुठला व्यक्ती फूट टाकतो तर प्रियो वो शैतान का वक्ता है. आणि तो मग सैतानाचा भक्त आहे. शैतान फूट डालता है, प्रभु मेल लाता है. आणि सैतान फूट टाकतो आणि प्रभू ऐक्यता आणतो. फूट मृत्यू को दिखाता है और मेल मिलाव जीवन को बताता है. आणि फूट जी आहे ती मरणाला दाखवते आणि ऐक्यता आहे ती जीवनाला दाखवते. Praise the Lord. Praise the Lord. हमारे जीवन में पार करना पड़ेगा. आपण आपलं जीवन पार का. तो एक आत्मिक जन का 7 वैशिष्ट्य मैंने आपको बताया. आणि एक आत्मिक व्यक्तीची 7 वैशिष्ट्य मी सांगितली. आपको याद रहेंगे? आणि तुम्हाला लक्षात राहील का? है ना? वो जो लोग गिर गया है उनको सुधारेगा. आणि मग ज्याचं पतन झालेलं आहे तो त्याला आत्मिक जीवनामध्ये पुन्हा उचलेल. और दूसरा कमजोर लोगों का बोझ उठाएगा. आणि जे दुर्बल आहे त्यांचं ओझं उचलेल. दूसरे लोगों की आत्मिक उन्नति का कार्य करेगा. आणि इतर लोकांच्या आत्मिक उन्नतीसाठी तो कसोशीने प्रयत्न करेल. हर एक लोगों को वो देने से बढ़कर प्रेम करेगा. आणि इतर लोकांपेक्षा जास्त तो दुसऱ्यांवर प्रेम हर करेल. एक लोगों को क्षमा करेगा आणि प्रत्येकाला क्षमा करेल. और हर एक को उनसे बढ़कर आदर करेगा. आणि प्रत्येक
प्रत्येकाचा तो दुसऱ्यापेक्षा जास्त आदर करेल और वो हमेशा मेल मिलाव का कार्य में लेगा रे। आणि तो नेहमी ऐकतेच्या कार्यामध्ये राहील. एक आत्मिक जन एक नहीं अपने आप को परखना, आणि आपण आत्मिक आहोत का नाही हे जरा पारखा. कितना अच्छी बात है. किती चांगली गोष्ट आहे. समय खत्म हो गया आणि वेळ संपली इसलिए मैं हमारा संदेश भी खत्म कर देता हूँ. आणि म्हणून मी या ठिकाणी संदेश संपवतो. Praise the Lord. Praise the Lord. हमें अपने आप को परखना है प्रिय. आपण स्वतःला पारखायचं. मैं प्रभु में आया परंतु मैं एक आत्मिक जन होकर के जीवन बिता पा रहा है क्या? आणि मी प्रभूमध्ये आलो पण मी एक आत्मिक व्यक्ती होऊन जीवन जगत आहे का. प्रभु वो स्वर्ग देखता है प्रिय. आणि ते स्वर्ग पाहतो. ऐसे लोगों को प्रभु इस्तेमाल करे. अशा लोकांना प्रभू उपयोगात तो आहे. प्रभु का महिमा मेरे जीवन से होना है तो मैं एक आत्मिक जन बनना चाहिए. आणि प्रभूचा गौरव माझ्या जीवनाद्वारे व्हायचा आहे तर मी एक आत्मिक व्यक्ती राहायला पाहिजे. Praise the Lord. Praise the Lord. अपने से बढ़कर अपने प्राण से बढ़कर पहला स्थान वो प्रभु को देगा. आणि आपल्यापेक्षा जास्त प्रभूला प्रथम स्थान देईल. खास करके प्रभु यीशु मसीह उनका जीवन के लिए सब कुछ रहेगा. आणि विशेष करून प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या जीवनाकरता सर्व काही राहील. प्रभु आपको ये वचनों को समझने के लिए कृपा करे आणि ही वचनं समजण्याकरता प्रभू तुम्हाला कृपा करो. और एक सच्चा आत्मीय जन बनकर के जीवन बिताने के लिए प्रभु सबको अनुग्रह दे. आणि एक आत्मिक व्यक्ती होऊन जीवन जगण्याकरता प्रभू प्रत्येकावर कृपा करो. प्रभु को सारे महिमा. आणि सगळा गौरव प्रभूला असो. आमेन. आमेन.